लेबर 45 असं मिळून की टोटल व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती आपण वेगळी काढतो. हा जो वरचं जे स्टेटमेंट आहे ते ट्रेडिंग अकाउंट आहे लक्षात ठेवा, आणि खालचं आहे ते इन्कम स्टेटमेंट आहे, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे. हा टोटल जो आहे तो इन्कम स्टेटमेंट आहे, त्यातलं हे वरचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे आणि खालचं आहे ती प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे. तर हा कन्सेप्ट आपल्या पण प्रॉफिट लॉस स्टेटमेंट जे पूर्वी आपण म्हणतो त्याला इन्कम स्टेटमेंट म्हणूया. इन्कम स्टेटमेंट आपलं पण असंच असायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या बॅलन्स शीट जे आहेत ते आपण ह्याप्रमाणे करेक्ट करून घ्या. व्हेरिएबल कॉस्ट वरती पाहिजे, फिक्स कॉस्ट खाली यायला पाहिजे आणि खाली प्रॉफिट यायला पाहिजे. सगळ्या व्हेरिएबल कॉस्ट ह्या वरती यायला पाहिजे. तर हे आपण मागच्या वेळी थोडा अभ्यास केला होता आणि बहुतेक हे मॉडिफाय करून घेतलं असावं आणि ती व्हेरिएबल कॉस्ट परफेक्ट काढली असावी असं असून करूया. तर कॉन्ट्रीब्युशनचा कन्सेप्ट तर सगळ्यांना कळला आहे, तरी सुद्धा थोडासा रिपीट करतो कारण त्याच्या बेसिसवर आपण थोडं बघणार आहे. सेलिंग प्राइस 200 रुपये आहे, आपण एक्झाम्पल मध्ये बघितले. त्यातील टोटल कॉस्ट, पूर्वीचा कन्सेप्ट कसा होता, टोटल कॉस्ट आणि प्रॉफिट असा आपला कन्सेप्ट, म्हणजे मला आलेला खर्च आणि राहिलेला प्रॉफिट हा सेलिंग प्राइस असते असं आपण कायम धरायचो. तर टोटल कॉस्ट मध्ये आपण व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट आता वेगळ्या काढलेल्या आहेत. त्या वेगळ्या काढल्यानंतर हा प्रॉफिट. कॉन्ट्रीब्युशन कन्सेप्ट जो आहे त्यामध्ये व्हेरिएबल कॉस्ट वेगळी ठेवून फिक्स कॉस्ट आणि प्रॉफिट हा एकत्र केला जातो. म्हणजे फिक्स कॉस्ट 60 रुपये आणि प्रॉफिट 20, म्हणजे आपण कॉन्ट्रीब्युशन बघायचं. कॉन्ट्रीब्युशन का महत्वाचं आहे की आपण पुढे सगळं बघणार आहे. हे असं का करायचं, काय अप्रोच कसा पुढे आपल्याला फायदा देऊ शकतो हे आपण आता पुढच्या ह्याच्यात बघणार आहे. आता हे कॉन्ट्रीब्युशन 120 रुपये व्हेरिएबल आणि कॉन्ट्रीब्युशन 80 आहे. हे कसं आलंय तर ह्या दोन पद्धती झालंय. मी याचं स्टेटमेंट मांडायचं असेल मला तर 1000 युनिट्स मी 80 रुपये माझी व्हेरिएबल कॉस्ट आहे, तर ती कॉन्ट्रीब्युशन 80,000 रुपये आली. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं आपल्याला फिक्स कॉस्ट 60,000 आहे आणि प्रॉफिट 20,000 आहे, म्हणजे 80,000 आहे. म्हणजे दोन स्टेटमेंट तयार झाले याच्यातनं. टोटल दोघांचं आन्सर एकच आहे. टोटल कॉन्ट्रीब्युशन 80,000 जे आहे ते दोन पद्धती आपण मांडलं. एक तर टोटल युनिट किती विकले आणि ते एका युनिटचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे. 200 रुपयाची वस्तू आपण विकतोय, त्यात व्हेरिएबल 120 रुपये आणि कॉन्ट्रीब्युशन 80 आहे, म्हणजे 1000 युनिट गुणिले 80 म्हणजे 80,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन आलं. वेरएज आपल्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आपल्याला कळतंय की आपल्याला फिक्स कॉस्ट 60 आहे आणि प्रॉफिट 20 आहे, म्हणून कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन 80,000 आहे. हे दोन फॉर्म्युले आपले आलेले आहेत. या दोन फॉर्म्युल्याचा आपण समोर मांडले. 1000 गुणिले 80 म्हणजे 80,000 इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट 80,000. म्हणजे आपल्याला याच्यात काय कळलं की आपला जो सेल आहे, जर आपण एकच प्रोडक्ट विकत असू आणि त्याची प्राइस आपल्याला माहिती आहे आणि त्या प्राइसच्या अगेन्स्ट आपलं कॉन्ट्रीब्युशन जर माहित असेल तर आपल्याला हे सोपं होतं. तर ज्यांचं सिंगल प्रोडक्ट आहे त्यांना हे खूप फायदेशीर आहे हा फॉर्म्युला. त्याच्यातून आपण बघितलं की बाबा समजा 10% जर मी सेल वाढला माझा तर प्रॉफिट किती वाढणार. जनरली आपल्याला वाटत असतं की 20,000 आहे तर एक 10% वाढले 10% प्रॉफिट वाढेल, तर तसं होत नसतं. तर ऍक्च्युली जर 10% वाढला आपला सेल तर तो प्रॉफिट 20चा 28 होतो, म्हणजे जवळ 30% राईज होतो. तर हा जो इन्क्रीज आहे हा आपल्याला प्रॅक्टिकली समजला पाहिजे. आणि हे कशामुळे होतंय हे ह्यालाच कॉन्ट्रीब्युशन अनालिसिसचा स्टडी म्हणतो आपण. त्यामुळे जनरल प्रॅक्टिस मध्ये लोक जे विचार करतात की 10% सेल वाढला की 10% प्रॉफिट वाढेल, तसं होत नसतंय. तो आपण हा कॉन्ट्रीब्युशन कन्सेप्ट समजून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे आपल्याला मग आपलं टार्गेट काय ते ठरवलं असेल त्या टार्गेट प्रमाणे 32,000 प्रॉफिट पाहिजे असेल तर सेल किती करायला पाहिजे, असं विविध आपल्याला सोल्युशन मिळतात. त्याचबरोबर आपल्याला बीईपी पण याच्यातनं काढता येतो. जेव्हा प्रॉफिट 0 असेल त्याच वेळी जी फिक्स कॉस्ट आहे इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे कॉन्ट्रीब्युशनचं ही तुमची व्हॅल्यू फिक्स असेल तर किती युनिट विकल्यानंतर माझा बीईपी येणार हे आपल्याला कळू शकतं. ह्याच्यात आणखीन एक मेथड आहे ती म्हणजे सेल्सच्या बेसिसवर आपण फॉर्म्युला काढायचा आहे. मगाशी आपण हे सगळं बघितलं होतं. तर 20 रुपयाच्या कॉस्ट मध्ये कॉन्ट्रीब्युशनचं पर्सेंटेज किती आहे ते 40% आहे. म्हणजे 80 रुपये जर असतील 200 मध्ये तर त्याचा अर्थ की सेलिंग प्राइस मध्ये कॉन्ट्रीब्युशनचं पर्सेंटेज 40% आहे.
तर ह्याचा फायदा कसा होतो, ज्यांच्याकडे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि वेगवेगळ्या प्राइसला विकले जातात, त्यांचं पर युनिट आपल्याला सेलिंग प्राइस आणि ह्या एवढं क्लिअर डिस्ट्रीब्युशन नसतं, तेव्हा याचा फायदा होतो. कॅन हँडल अ मिक्स ऑफ प्रोडक्ट्स आणि एनी रेव्हेन्यू फिगर इंटू कॉन्ट्रीब्युशन. आपलं एकदम सोपं असतंय, काढायला सोपं आहे. त्यामुळे आपण फिक्स कॉस्ट आपली माहिती आहे आणि आपल्याला प्रॉफिटही माहिती आहे, त्यामुळे आपल्याला हा सेल्स पर्सेंटेज इमिजिएट आता तुम्ही जे तुमचं प्रॉफिट स्टेटमेंट आहे, इन्कम स्टेटमेंट आहे, त्यातून डायरेक्ट तुम्ही काढू शकता. त्यामुळे ही इझी मेथड आहे. हाच आपण फॉर्म्युला, हा तिसरा फॉर्म्युला आलाय. हा तिसरा फॉर्म्युला आपण बघूया कसा आलाय. टोटल 80,000 कॉन्ट्रीब्युशन सगळ्याच ह्याच्यात आलेलं. ते पहिल्या ह्याच्यात कसं आलं होतं, 1,000 युनिट गुणिले 80 रुपये पर युनिट, यावरून ते कॉन्ट्रीब्युशन आलं होतं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण आता जे काढलं ते रेव्हेन्यूच्या 40%, 2 लाख सेल झाला, 40% त्याचं कॉन्ट्रीब्युशन असल्यामुळे 2 लाखाचं 40% म्हणजे पण 80,000 रुपये आहे. आणि आधी आपण काढला होता, आपण इन्कम स्टेटमेंट काढलेला फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. हे तिन्ही फॉर्म्युले आपण जर आता एकत्र केले, आता मगाशी आपण हे 2 फॉर्म्युले एकत्र केले होते, आता हे स्टेटमेंट असं म्हणतो आपण, ह्याच्याबरोबर म्हणूया, म्हणजे युनिट इंटू कॉन्ट्रीब्युशन पर युनिट होतं इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट होतं. वेळेला आता आपण चेंज करूया, सेल्स इंटू कॉन्ट्रीब्युशन पर सेल इज इक्वल टू, म्हणजे 2 लाख सेल आहे, 40% आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे, तर इज इक्वल टू 80,000 रुपये, फिक्स कॉस्ट 20,000 रुपये. आता हा जर फॉर्म्युला मांडला, आता आपल्या लक्षात आलं की आपला सेल, आता आपण मगाशी युनिट्स म्हणतो, आता युनिटचा जागी आपण फक्त सेल म्हणतो, तर सेल 10% वाढला तर प्रॉफिट किती वाढेल, तर 2,20,000 जर सेल झाला, त्याचं 40% कॉन्ट्रीब्युशन असेल तर आपल्याला प्रॉफिट 28,000 रुपये होणार. मगाशी आपण युनिट 20% वाढवले होते, आता युनिट आपल्याला ती फिक्स प्राइस युनिटची म्हणून शक्य झालं. आता स्टँडर्ड तुमचा सेल जर नुसार असेल, सेल किती वाढला तर किती प्रॉफिट होणार हे पण तुम्हाला याच्यात डायरेक्ट मिळणार आहे त्या फॉर्म्युल्यातून. त्याचप्रमाणे मग 32,000 प्रॉफिट पाहिजे असेल तर सेल किती करणार पाहिजे हे आपल्याला कळणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला बीईपी इन सेल्स काढता येतो. ज्यावेळी आपण प्रॉफिट झिरो कन्सिडर करतो, त्यावेळी आपल्याला 1.5 लाखाचा सेल झाला तर आपल्याला बीईपी काढता येतो, याच्यातनं लक्षात येतं. हे आपण गेल्या वेळी शिकवलं सगळं, बरोबर. आता आपल्याला पुढे जायचं याच्यामध्ये की हे वापरायचं कसं ऑर्गनायझेशन मध्ये. हा ब्रेक इव्हनचा चार्ट आहे, हा बहुतेक सगळ्यांना समजला असणार आहे. ही आपली फिक्स कॉस्ट आहे, ही जी लाईन लावली आहे हे एक्सपेन्स आहे आणि हा क्वांटिटी सोल्ड आहे. हे हा मिनिमम फिक्स एक्सपेन्स आपले कायम राहणार. त्यामुळं जोपर्यंत ही जी तुमची लाईन आहे सेलची टोटल रेव्हेन्यू, ही जी लाईन आहे, ही लाईन ही जशी युनिट आपण विकत जाऊ तसं सेल वाढत जाणार आपलं, त्यामुळे हा 45 डिग्रीला असणार आहे. आता आपला जो सेल चालू होतो, टोटल कॉस्ट जी आहे, इथं सुरुवातीला झिरो असल्यामुळे फिक्स कॉस्ट फक्त आली. जसं 1 युनिट विकला तर 1 युनिट प्लस त्याचं कॉस्ट ही अशी ऍड होणार याच्यामध्ये. आणि हा इथून आपला हा जसं क्वांटिटी वाढत जाईल तसा हा वाढत जातो. आणि इथं आल्यानंतर आपली जी फिक्स कॉस्ट आहे आणि व्हेरिएबल कॉस्ट ही कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सेलच्या याला मॅच होते, तो ब्रेक इव्हन पॉईंट. ह्याच्या पुढचा जो काय सेल होईल तो आपल्याला प्रॉफिट जनरेट करून देत असतो. हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा की टोटल व्हेरिएबल कॉस्ट, हा प्रॉफिट आणि हा फिक्स कॉस्ट. जशी क्वांटिटी पुढे जाईल हा जो पॉईंट येईल हे टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल कॉस्ट, ही जेव्हा घडेल तेव्हा हा ब्रेक इव्हन पॉईंट येणार. ह्यात कोणाला काही शंका आहे अजून? कोण असेल तर हात रेज करा. कुलकर्णी सरांचा एक प्रश्न होता. हॅलो. प्रोजेक्ट बिझनेसला काय होतंय, कॉन्ट्रीब्युशन आम्ही जेव्हा निगोशिएशनला हे करतो जातो तेव्हा कॉन्ट्रीब्युशनचा आस्पेक्ट डोक्यात ठेवून निगोशिएट करतो. आणि एक प्रोजेक्ट विन झाल्यावर एक एस्टिमेट काढतो की बाबा आपल्याला आता टोटल एवढं कॉन्ट्रीब्युशन तर राहायला पाहिजे या जॉबमध्ये. आणि जेव्हा जॉब संपतो ना तेव्हा म्हणजे मायनर नाही, खूप मोठा फरक असायला लागलाय. म्हणजे असं फारदा जाणवतं प्रोजेक्टला. तर मला जरा पाहिजे होतं की मॅन्युफॅक्चरिंगला तुम्ही ऍक्युरेट करता का आणि तुमचं जमतं व्यवस्थित एस्टिमेटेड कॉन्ट्रीब्युशन आणि ऍक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन? ओके, आपण काय करूया, आजचं अजून एक मी आजच्या सेशनला परत मी इनपुट दिलेला आहे, ते इनपुट देतो आधी
त्याच्यात जर तुम्हाला उत्तर सापडलं तर ठीक आहे, ना आपण त्या विषयावर थोडं बोलूया. नाही याच्यामध्ये डिटेलमध्ये मी शिकवणार आहे थोडं. ठीक आहे. मी प्रेझेंटेशन थोडं बघितलं असेल तर थोडं डिटेलमध्ये मी दिलंय. ठीक आहे. आपण थोडं विचार करून मग पुढे बोलूया. ठीक ओके. अजून कोणाचे ब्रेक इव्हन पॉईंट आणि ह्याच्याबद्दल आतापर्यंत ज्या शिकवल्यात काय अडचण आहे का? याचं काय कळलं नसेल तर आपण विचार. ओके. एनीबडी एल्स? ओके. जाऊ पुढे. हो सर. ओके. हा. ओके. आता आपण सगळं बघितलं, जर इथं आपण व्हेरिएबल कॉस्ट जर मॅनेज करू शकलो, हे सगळ्यांच्या लक्षात आले, व्हेरिएबल कॉस्ट आपल्या हातात असली की ती कंट्रोल करता येते. ती व्हेरिएबल कॉस्ट जर तुम्ही कंट्रोल केली तर आपल्याला प्रॉफिट इन्क्रीज होतो. तर आपला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. ही व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ही आपण कंट्रोल केली तर कॉन्ट्रीब्युशन वाढणार आहे. ही जशी कमी होत जाईल तसं कॉन्ट्रीब्युशन वाढणार आहे आणि कॉन्ट्रीब्युशन मध्येच प्रॉफिट जातलेलं आहे. त्यामुळे व्हेरिएबल कॉस्ट मॅनेजमेंट हा एक महत्वाचा विषय राहतो आणि तो सगळ्यांनी त्याच्यावर ऍक्शन प्लॅन आपला बनवला पाहिजे. त्याचे पॉइंट्स दिलेले आहेत की व्हेरिएबल कॉस्ट कशी कमी करता येईल. एक तर रॉ मटेरियल जे वापरतो त्याचं मिक्सिंग चेंज करून किंवा वॉट एव्हर सबस्टिट्यूट त्याला तुम्ही अल्टरनेटिव्ह सोर्स आणा ज्याची कॉस्ट कमी आहे, किंवा तुम्ही टेक्नॉलॉजी ब्रेक थ्रू आणून पॉवर कन्झर्वेशन तुम्ही करू शकता. म्हणजे जे काय तुम्हाला व्हेरिएबल टेक्नॉलॉजीमुळे एखादी तुमची लेबर कॉस्ट पण खाली येईल. जे काय तुमचे व्हेरिएबल कॉस्टचे पॅरामीटर आहेत ते सगळे जर तुम्ही कमी करू शकला तर आपल्याला प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह होते. हाच या सगळ्या याचा मिनिंग आहे. आपण याच्यात वेळ घालवायला नको, थोडं पुढे जाऊया. हा कसा आहे, पर्सन टू पर्सन प्रत्येकाच्या बिझनेसमध्ये आपली व्हेरिएबल कॉस्ट कुठली आहे हे बघून त्याच्यावर ऍक्शन घेण्याचा पार्ट आहे. त्यामुळे तिथं आता मी जास्त वेळ देत नाही. हा सगळ्यांनी वाचला असेल तर त्यामुळे त्यांनी प्रत्येकानं मेक ऑर बाय डिसिजन मी बाहेर गेलं परवडतं का हे सगळं तुम्ही अभ्यास करा. हे थोडे पॉईंट आहेत तर आपल्यासाठी आपल्याला स्वतः पॉईंट काढून त्याच्यावर काम करायला पाहिजे. ओके. आपण एक काम करूया, कॉन्ट्रीब्युशन अनालिसिसचे एक्सरसाइज बघूया, एक अनालिसिस बघूया. त्याच्यामध्ये एक कंपनी ए आहे आणि एक कंपनी बी आहे. दोघांचा रेव्हेन्यू म्हणजे सेल्स सेम आहे, तर व्हेरिएबल कॉस्ट मध्ये फरक आहे. याच्या कंपनीचा व्हेरिएबल कॉस्ट मध्ये 1,20,000 आहे, यांचं 1,00,000 आहे. यांची फिक्स कॉस्ट 15,000 आहे, ह्या कंपनीची फिक्स कॉस्ट 35,000 आहे आणि नेट प्रॉफिट मध्ये दोघांचं पण सेम आहे. आता मला कोण उत्तर देऊ शकेल का याच्यामध्ये की कुठली कंपनी चांगली? कोण उत्तर देऊ शकेल का? आणि कुठल्या बेसिसवर? ते बी कंपनी चांगली असेल कारण व्हेरिएबल कॉस्ट त्यांनी कमी ठेवल्याच. व्हेरिएबल कॉस्ट कमी आहे. ओके. अजून कोण सांगू शकेल? हॅलो. हा, ए कंपनी चांगली आहे. वाय? कारण त्यांची व्हेरिएबल कॉस्ट ते कमी करू शकतील, पण फिक्स कॉस्ट त्यांनी कंट्रोल मध्ये कमी ठेवलेली करू शकतील. म्हणजे फिक्स कॉस्ट कमी आहे त्यांची आणि मग ती व्हेरिएबल कमी करू शकतील सो दॅट दे कॅन इन्क्रीज द प्रॉफिट. ओके. अजून कोण आहे? अजून कोण बोलेल? कंपनी ए बेटर आहे. कंपनी ए बेटर आहे. अजून कोण? कंपनी ए बेटर आहे कारण जर उद्या सेल वाढवला तर लगेच प्रॉफिट मध्ये भर पडणार आहे. बरं. अजून कोण सांगू शकेल? माझ्या उत्तराला अजून कोण आले नाही. या पुढे कोण आहे? हॅलो. सर कंपनी बी चांगली आहे. वाय? कारण व्हेरिएबल कॉस्ट कमी आहे, तर त्याच्यामुळे जसं सेल वाढत जाईल तसं प्रॉफिटेबिलिटी अजून वाढेल. ओके. ओके. अजून माझ्या उत्तराला कोण आलेले? चला अजून कोण नाही? मला उत्तर पाहिजे ते नाही आलं. Variable cost should be as higher because as you sell higher, your variable cost will increase, but your fixed cost यामुळे प्रॉफिटेबिलिटी वाढेल. कुठली कंपनी ए का बी? कंपनी एच हे आहे. चांगली आहे. हो. मी बोलतो. बरं. ओके. बोला. फिक्स कॉस्ट कमी असल्यामुळे ब्रेक इव्हन पॉइंट अर्लियर स्टेजवर अचीव्ह होतो आणि मग त्याच्यानंतर प्रॉफिट मार्जिन वाढण्याची शक्यता जास्त राहते त्या केसमध्ये. तर कंपनी ए चांगली आहे. ठीक आहे. अजून नाही मला. कंपनी हे चांगली कारण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. नेट प्रॉफिट
कोण कोण बोलतोय कोण बोलतोय? मी प्रशांत. हा प्रशांत, तुम्ही काय म्हटलं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? ए कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन व्हेरिएबल कॉस्ट प्लस प्रॉफिट 1,35,000. अरे, तुम्ही एकदम चुकीचं बोलला. कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय? हो, इतके शिकवल्याचं एकदम पाणी केलं. कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. फिक्स कॉस्ट प्लस नेट प्रॉफिट हे कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे आणि त्या हिशोबाने कंपनी बी चं कॉन्ट्रीब्युशन चांगलं आहे. आता पहिल्यांदा मला पॉइंट कळला. मी मगापासून हे कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस शिकवतोय, तर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं जास्त आहे, कंपनी एचं का बीचं? बी. सो कंपनी बी इज बेटर. आता हे कसं ते प्रूव्ह करूया आपण. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी कंपनी ए चांगली सांगितली की फिक्स कॉस्ट कमी आहे, व्हेरिएबल कॉस्ट थोडी जास्त आहे, का ती कंट्रोल करता येईल. वेरज बी हाऊ इट इज गुड आपण बघूया. कारण सर्वात मला हाच पॉईंट पाहिजे होता की ज्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे ती सर्वात चांगली कंपनी. कॉन्ट्रीब्युशन कोणाचं जास्त आहे? बी. आपण आता खाली एक लिहिलंय फॉर्म्युला, खाली लिहिलंय कॅल्क्युलेट कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज बीईपी आणि प्रॉफिट इफ सेल गोज बाय 3 lakhs. आता 1.5 लाखाचा सेल आहे तो 3 लाख झाला, तर या दोन्हीच्या कंपनीच्या परफॉर्मन्स मध्ये काय फरक पडणार आहे? तर ऍक्च्युली माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी वही पेन घेतला असेल तर स्वतः काढा. आता काय मी प्रेझेंटेशन तुम्हाला पास ऑन केलेलं आहे तरी त्यातलं उत्तर बघू नका. आता हे काढायचं असेल कसं काढता येईल कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज? बघा आपण काढूया, आता बोलत बोलत काढूया. हे बघा कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज काढायचं कंपनी एचं. कॉन्ट्रीब्युशन किती आहे कंपनीचं? 30,000 रुपये. सेल किती आहे? 1,50,000. कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज किती होणार? 1,30,000 रुपये. म्हणजे किती झालं? 20%. 20%. वेरज ह्याचं किती आहे? 35 अधिक हे 50. म्हणजे किती झाले? 33%. कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज ऑफ बी किती आहे? 33%. 33%. करेक्ट. म्हणजे कॉर्पोरेट पर्सेंटेज काढलं. आता बी कसा काढायचा? जेव्हा प्रॉफिट 0 असेल तेव्हा फिक्स कॉस्ट इज इक्वल टू बोला हा कॉन्ट्रीब्युशन काढलं का कोणी? काढू शकलं का? कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज तुम्हाला माहिती आहे किती यायचं? 20 आहे ना? हा 20 आहे. आता आपल्याला 15,000 हे 0 झाले. फिक्स कॉस्ट 15,000 आहे. समोरच्या बाजूला सेल इंटू 20% येणार इज इक्वल टू 15,000. म्हणजे किती सेल झाला तर ब्रेक इव्हन होणार? काढता येईल का? कोण काढू शकलं का? बर ठीक आहे. आता आपण हे बघूया. आता 3 लाख सेल झाला तर काय काय होतं? आपण 75,000. करेक्ट. हे आता उत्तर आहे. आता कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज 20 आणि 33 आहे. हे जेव्हा तुम्ही स्वतः करणार ना तेव्हा ह्याचा फील येणार आहे. कॉन्ट्रीब्युशनचा कन्सेप्ट खूप सोपा आहे. जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर स्वतः हाताने करा. हे काढले असते तुम्ही आता तर अगदी क्लिअर झालं असतं. या दुसऱ्या कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन ब्रेक इव्हन पॉईंट 1,06,000 आहे, ह्याचा 75,000 आहे. आता जर सेल 3 लाख झाला तर कंपनी एचा प्रॉफिट किती होणार आहे? 45 होणार आहे. आणि कंपनी बीचा किती होणार आहे? 64 होणार आहे. म्हणजे आता याचा अर्थ आपण सेल डबल झाला तर प्रॉफिट किती झाला? 20 चा 25 झाला, 15 चा 25 झाला. वेरा ह्याचं किती झाला? कंपनी बीचा 64. म्हणजे किती मोठी हाईक आहे बघा. म्हणजे हे जेवढं तुम्ही अनालिसिस कराल ना तेव्हा आपल्या लक्षात आलं आहे. आपण बऱ्याच लोकांनी कंपनी ए चांगली म्हटली. ज्यावेळी तुम्ही 30% जरी ग्रोथ केली, कंपनी ए न 30% जरी ग्रोथ केली आणि ह्या कंपनीनं ही 30% केली तरी खूप मोठा फरक पडणार आहे कंपनी बी मध्ये. एक लक्षात, फिक्स कॉस्ट जास्त आहे म्हणून घाबरू नका. कॉन्ट्रीब्युशन किती आहे हे महत्वाचं आहे. म्हणून हा कॉन्ट्रीब्युशन कन्सेप्ट आपल्याला वापरायचा आहे. प्रोव्हाइडेड आपण याच्यामध्ये एक असम्पशन असं धरलेलं आहे की कंपनी ए आणि बी काही चेंज करणार नाहीये जेव्हा सेल वाढणार आहे तेव्हा. फिक्स कॉस्ट आणि चेंज करणार नाहीये असं धरलेलं आहे. म्हणून जर तुम्ही फिक्स कॉस्ट वाढवल्या तर पण ते गणित बदलला. हे असम्पशन झाले. म्हणजे यांनी काय केलं, आपली कॅपॅसिटी युटिलायझेशन वाढवली. 1.5 लाख जो आहे आवाज मिक्स होणार. अभिजितचा आवाज येते म्हणणं. हा बोला की. बोलणार आहे का अभिजित? नाही त्याचं इंटर कॅल्क्युलेशन. केशव आहे. केशव हा बोलू दे की.
काय कळलं असेल तर सांगा, खूप चांगला आहे विषय. हे समजणं खूप महत्वाचं आहे. हे कसं आलं कळलं का? हे कोण काढलं का स्वतः? हो. आणि हे काढलेलं कळलं असेल, हा ब्रेक पण कळला असेल. म्हणजे आता याच्या पुढे आपण काय बघायचं, तर आपल्या कंपनीचे कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज किती आहे हे काढलं पाहिजे. सगळ्यांनी काढलं असावं. सोपं आहे एकदम. तुमचं इन्कम स्टेटमेंट उघडा. इन्कम स्टेटमेंट मध्ये तुम्ही वरती सगळं व्हेरिएबल कॉस्ट टाकले, खाली फिक्स कॉस्ट टाकले. फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट आहे तुमच्याकडे, तर तो फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. हॅलो, हा कोण बोलणार आहे का? तर थोडा तुम्हाला स्वतःला एक्सरसाइज करता आला तर कंपनीचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज काढा आणि त्यात असा विचार करा की मी समजा पुढच्या वर्षी 20% ग्रोथ केली तर हे फिक्स कॉस्ट सेम ठेवल्या, फक्त आहे तो बिझनेस मी सेल वाढवला तर किती फायदा होईल आपल्याला, प्रॉफिट होईल हे समजेल आपल्याला. जयभाई एक प्रश्न विचारू का? बोला. एक असं होतं ते आमच्या प्रेस शॉप मध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रेसचे प्रॉडक्ट असतात, बरोबर आहे? त्याच्यामध्ये व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट आम्हाला टाकता येते, पण ती सगळ्यांची कॉमन होऊन जाते. आता प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये वेगवेगळं कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज यायला पाहिजे आणि असणारच ते म्हणजे, परंतु ते वेगवेगळ्या जॉबचं वेगवेगळं कॉन्ट्रीब्युशन कसं काढायचं हे जरा अवघड पॉइंट आहे. तो सांगतो मी तुला. आपण थोडं समजून घेऊन पुढे जाऊया. तुम्ही असेच प्रश्न विचारायला पाहिजे असं माझी अपेक्षा आहे. तर हा ओव्हरऑल जरा एक 2 कन्सेप्ट समजून घेऊया, मग या डिटेल मध्ये आपण जायचं आहे. ओके, चंद्रशेखरचं पण मला उत्तर द्यायचंय, तुझं हे उत्तर मी डोक्यात ठेवतो. व्हेरी गुड पॉईंट. हे प्रश्न विचारा तरच ते क्लॅरिटी येईल बरं का तुम्हाला. ओके, आता आणखीन एक आपण कन्सेप्ट बघणार आहोत. मगाशी दिनेश कसं म्हटलं, माझ्याकडे 4 प्रोडक्ट्स आहेत. एकच कंपनी आहे, त्या कंपनीचे 4 प्रोडक्ट्स आहेत. त्याचे प्रत्येकचं युनिट, ए प्रोडक्टचे 100 युनिट विकतो, बी चे 100 विकतो, सी चे 500 विकतो, डी चे 100 विकतोय. याचा जो सेल होतो तो 6,000 रुपये, म्हणजे याची सेलिंग प्राइस 60 रुपये. 60 गुणिले 100 म्हणजे 60 रुपयाचा जॉब आहे तो, 6,000 रुपये सेल अमाऊंट होती. याचं पण सेम आहे, 6,000 रुपये सेल अमाऊंट आहे. वेरज प्रोडक्ट सी चे 8,000 होते आणि प्रोडक्ट डी चं 2,000 रुपये सेल होतं. हे 100 क्वांटिटी विकल्यानंतर होणारा सेल इथं दाखवलाय. त्यांची व्हेरिएबल कॉस्ट त्या माणसाने काढलेली आहे, त्या कंपनीने काढलेली आहे. दिनेश, तू असे 4 सेगमेंट घेऊन त्या सेगमेंट वाईज जरी केला असं चालेल. फॅमिली जॉब असतील तर त्यांची तुझी व्हेरिएबल कॉस्ट मी काढू शकतो. आणि फिक्स कॉस्ट अलॉटमेंट ऑन द बेसिस ऑफ आउटपुट, म्हणजे समजा तुम्ही तुमच्या शॉप मध्ये 1 लाख युनिट बनवले टोटल महिन्यापर्यंत, तर त्यातले ए प्रोडक्ट जे किती बनवले, 2 किती बनवले, त्याच्या प्रपोर्शने तुमची जी टोटल फिक्स कॉस्ट आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. दिनेश, समजलं का? कळालं. टोटल फिक्स कॉस्ट आणि तुमच्या शॉप मध्ये किती बनले त्याला अपोर्शनमेंट करायची आणि त्याला अलोकेट करायची. करेक्ट. आता हा तुझ्या सिमिलर प्रोडक्ट सारखंच आहे. आता त्या प्रोडक्ट लाईन जी आहे तुझी, फॅमिली घे ऍटलिस्ट, डिस्क्रीट फॅमिली किंवा असे काय वेगळे प्रोडक्ट असेल तर वेगळ्या प्रोडक्टची फॅमिली घेऊन करायचं, म्हणजे बऱ्यापैकी व्हेरिएबल कॉस्ट कॉमन असते. तर असा तुम्ही ग्रुपिंग करून हे सगळं, हे एबीसीडी असे 10 प्रोडक्ट घेऊ शकतात, 2 करू शकतात, व्हॉटएव्हर तुमच्या किती फॅमिली आहेत त्यामुळे तुम्हाला हे करता येईल. ओके, आता ह्या केसमध्ये आता खरा पॉइंट आहे की ह्या प्रोडक्टचं त्याला 300 रुपये प्रॉफिट आहे, प्रोडक्ट बीचं 600 रुपये प्रॉफिट आहे. हा काय प्रॉफिट आहे बघा, तुम्ही लक्षात घ्या. व्हेरिएबल कॉस्ट 4,500 आहे, सेल मायनस व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे किती, 1,500 रुपये आले. 1,500 ते 1,200 रुपये फिक्स कॉस्ट आहे, 300 रुपये प्रॉफिट आहे. वेळेस इथं 6,000 मधून 4,200 म्हणजे राहिले 1,800. 1,800 मधले 1,200 फिक्स कॉस्ट, 600 रुपये प्रॉफिट आहे. वेळेस सी मध्ये काय झालं, 8,000 रुपये सेल झाला, व्हेरिएबल कॉस्ट 2,000 आहे, फिक्स कॉस्ट मध्ये 6,000 आहे. म्हणजे दोन्ही मॅच झाल्यामुळे प्रॉफिट 0 आलेला आहे. वेळेस प्रोडक्ट बीचं काय झालंय, तर 2,000 सेल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट जास्त आहे, 2100 आहे, मग तो 100 रुपये लॉस होतो.
आता सगळ्यांनी वर्किंग करायचं आहे. कॅल्क्युलेट कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज अँड प्रॉफिट इफ सेल इन्क्रीज बाय 20%. द सेल इन्क्रीज बाय 20% म्हणजे तुम्ही क्वांटिटी 20% वाढवा किंवा सेल 20% वाढवा आणि हे मला काढून दाखवा की प्रॉफिट किती वाढतं. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज सगळ्यांचं काढावं लागेल. कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज कसं काढायचं आहे, या दोघांची टोटल सेलच्या पर्सेंटेज मध्ये किती आहे ते काढायचे, बरोबर. आता सगळ्यांनी थोडा वेळ घ्या, करेक्ट काढा. पहिले कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज काढा आणि सेल वाढला तर प्रॉफिट किती वाढतो हे मला जरा कागदावर पाहिजे सगळ्यांच्या. मी 5 मिनिटं देतो प्रत्येकाला. सर एक शंका होती, ते फिक्स जर आवाज पडतोय ऑन द बेसिस ऑफ आउटपुट युनिट्स. जर आवाज कट होऊन परत ऐकलं मला परत एकदा बोलावं. आपण फिक्स कॉस्ट जी अलॉट केलेली आहे पर आउटपुट युनिट बेसिस वरती, ते थोडं जरा समजून पाहिजे होतं. मी सांगतो, त्या कंपनीची फिक्स कॉस्ट जी आहे ती 1200 अधिक 1200 अधिक 6000 अधिक 1200 1236 9700 त्याची फिक्स कॉस्ट आहे. आणि त्याची सेल जे आहे हे 100 100 300 800 पीस विकण्यासाठी 800 पीस बनवण्यासाठी त्याला फिक्स कॉस्ट 9700 लागतीये. तर त्याने काय केलं, हे 100 विकले म्हणून टोटल हे बघा 100 ला 1200, याला पण 1200, याला पण 1200 केले बघा. कळलं का, टोटल त्याच्या प्रपोर्शनली केले बघा. ओके, समजलं का. येस. तुमची ही जी फिक्स कॉस्ट आहे त्यात तुम्ही टोटल किती बनवता त्याच्या प्रपोर्शनेट हे टाकायचं. सर याच्याशी रिलेटेड एक शंका आहे सर. बोला. हे आता जे तुम्ही फिक्स कॉस्टचं डिस्ट्रीब्युशन केलं ते नंबर ऑफ सेल्स युनिटच्या बेसिस वरती केलं. पण ज्यावेळेला युनिट प्रॉडक्ट ए आणि प्रॉडक्ट बी च्या प्राइसिंग मध्ये खूपच ड्रास्टिक डिफरन्स असेल तर त्या केसमध्ये हे सेल्स युनिटच्या ऐवजी सेल्स अमाऊंट वरती केलं तर चालेल का? हो चालेल. तर शक्यतो आपण कशात मोजतोय त्याच्यावर केलेलं बरं, प्राइस पेक्षा. सेलवर न जाता क्वांटिटी मध्ये केलेलं बरं पडतं. ती कॅपॅसिटी आहे ना तुमची. सेल कसं आहे, तुम्ही एखाद्या जॉबचं तुम्हाला 10 रुपये जॉब दुसरा कोणते 20 रुपयाला घेऊ शकतो. तर बनवायचं तुम्हाला जे आत प्रोडक्शन जे आहे तो खर्च सेम असतो. तुम्ही तो 20 रुपयाला विकू शकता काहीतरी वेगळ्या मार्केटिंगच्या टेक्निकमध्ये. तर तुम्हाला बनवायची व्हेरिएबल कॉस्ट त्याची ती फिक्स असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही ती कॅपॅसिटीवर करायचे. म्हणून इथं लिहिले कॅपॅसिटीवर ते अलोकेशन असलं पाहिजे. कारण फिक्स असेट आहे ना तुमची, फिक्स कॉस्ट म्हणजे असेट आहे. असेट काय ती कॅपॅसिटी, त्या कॅपॅसिटीच्या बेसिसवर केलेलं बरं. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ठीक आहे, पण ट्रेडिंग मध्ये कसं होतं की दोन प्रोडक्ट्स मध्ये कधी कधी खूपच जास्त डिफरन्स असतो. मग तुम्ही फिक्स कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करता, कशा? फिक्स कॉस्ट बेसिकली लँड आणि मॅन पॉवर सॅलरी. फिक्स कॉस्ट म्हणजे सॅलरी कशी, स्टाफची सर. आता याच्यात लक्षात घ्या, हेच मला तुम्हाला सांगायचं, ट्रेडिंगच्या कंपनीने बघायला पाहिजे की आपली व्हेरिएबल कॉस्ट कुठे आणि फिक्स कॉस्ट कुठली. आता सेलिंग एक्सप्रेस आपण कशात करतो, व्हेरिएबल मध्ये. सॉरी, इट इज अ फिक्स कॉस्ट. अच्छा. सेल जो आहे तो सगळा सेल, हे मी मागं पण म्हटलं होतं की इन्कम स्टेटमेंट मध्ये आपण वरती जे धरलोय गुड्स विकण्याच्या तयारीला आणूपर्यंतचे जे खर्च आहेत ते सगळे व्हेरिएबल कॉस्ट आहेत. एकदा गुड्स तयार झाले, स्टोअरला आले, आता फक्त विकायचे आहे, तर त्याला जो काही खर्च येतो म्हणजे सेल्स पर्सन लागतात, मार्केटिंग करावं लागतं, ऍडव्हर्टायझिंग करावं लागतं, काय जे पुढचे सगळे जे एक्सपेन्स आहेत, इव्हन ट्रान्सपोर्ट असेल, सर्व्हिस असेल, हे सगळं फिक्स कॉस्ट मध्ये येतं. कारण ही माणसं तुम्हाला लागतातच की त्या याच्याप्रमाणे व्हेरी होत नाही. म्हणजे किती कॉम्पाउंड विकले त्याच्यावर ते व्हेरी होत नाही. दीज आर द फिक्स कॉस्ट. ऍडमिन कॉस्ट आणि हे सेलचे रिलेटेड सगळे खर्च आपण फिक्स कॉस्ट मध्ये धरले पाहिजे. डिप्रिशिएशन आणि प्रॉफिट हा सगळा फिक्स कॉस्ट ऑफ क्वांटम आहे. म्हणून ही क्लॅरिटी पहिल्यापासून तेव्हा इन्कम स्टेटमेंट बनवताना एवढं क्लिअर करा की वरती व्हेरिएबल खाली फिक्स. ही क्लॅरिटी अजून आली नसेल तर प्रश्न विचारा, समजून घ्या. कारण हे जो कोणी करणार आहे सॉर्टिंग तो म्हणजे परत सगळं चुकत जाणार. ओके सर, थँक्यू. ओके, अजून कोण असेल तर सांगा, काय अडचण कुणाला बोलायचं. एक कॉन्सेप्ट वाईज विचारायचं होतं.
टोटल सेल मायनस व्हेरिएबल कॉस्ट केली की ग्रॉस प्रॉफिट निघतो. नाही, एक वेगळा ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट मायनस फिक्स कॉस्ट केलं की तुमचा प्रॉफिट किंवा लॉस निघतो. बरोबर. म्हणजे नेट प्रॉफिट निघतो. तर टोटल याचा अर्थ असा आला की कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप चांगलं बोललास. करेक्ट, एकदम करेक्ट. ओके, थँक्यू. हे सगळं अरिथमेटिक कॅल्क्युलेशन आहे. आपण फायनान्स मध्ये बसलो त्यामुळे अरिथमेटिक आहे सगळं. काय कोणाला शंका आहे? आता याच्यात मी तुम्हाला पुढचं काम करायला सांगितलंय की कॅल्क्युलेट कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज अँड प्रॉफिट इफ सेल इन्क्रीज बाय 20%. मला जरा उत्तर पाहिजे सगळ्यांची. याला वेळ लागणार आहे काढायला. हॅलो, हा बोला पूजारी सर, बोला. एक असं आहे की आता केशवनी जो प्रश्न विचारला, कोणी हे आता मॅन्युफॅक्चरिंगचे घेतले ना, फिक्स कॉस्ट अलोकेटेड ऑन बेसिस ऑफ आउटपुट पर युनिट, बरोबर आहे. तर आता ट्रेडिंग मध्ये कसं असतं की ते माल आणतात काय आणि त्यांच्यात व्हेरिएबल कॉस्ट, सेल्सची व्हेरिएबल कॉस्ट जास्त असते आणि फिक्स कॉस्ट कमी असतं. त्यांचे असेट्स कमी असतात फारच ट्रेडिंग वाल्यांचे, बरोबर आहे. त्यावेळेला त्यांना कुठल्या ह्याच्यात जास्त प्रॉफिट आहे किंवा युनिट सेल करणं म्हणजे कमी प्रॉफिटचे सुद्धा ते जास्त सेल करतात आणि ऍव्हरेज आउट केलं तर वर्षाच्या शेवटी त्यांना कळतं की ही युनिट जास्त विकली आणि त्यात प्रॉफिट नव्हतं आणि आम्ही जास्त सेल का म्हणजे टॉप लाईन वाढवायच्या भानगडीत पडतात. असं कॉन्ट्रीब्युट करत नाही. त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की कॉन्ट्रीब्युशन बघत नाहीत ते फक्त नंबर ऑफ म्हणजे टॉप लाईन वाढवायच्या भानगडीत असतात. बरोबर आहे. म्हणून आपण हे कन्सेप्ट शिकवायला लागलोय. तर त्यांनी वापरलं तर त्याला खरा इफेक्ट कळेल. सगळ्यांसाठी फायदा आहे. फक्त मॅन्युफॅक्चरिंग साठी असं कोणी समजू नका. दिस इज फॉर ऑल लाईफ लॉंग. कुठल्याही बिझनेस मध्ये कॉन्ट्रीब्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन प्रॉफिट पर्सेंटेज. हे आता आपण पुढे तुम्हाला लक्षात येणार आहे. हे फक्त तुम्ही कॅल्क्युलेट करायला चालू करा. प्रोडक्ट एचं कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज काढा. त्याच्यावरून जर 20% जर सेल इन्क्रीज झाला तर प्रॉफिट किती वाढतो ते मला पाहिजे. म्हणजे आता 300 रुपये प्रॉफिट आहे प्रोडक्ट केला तर तो किती प्रॉफिट वाढतो ते कोणीतरी कॅल्क्युलेट केलं असेल तर सांगा. सर 300 ने वाढतो. 300 ने वाढला म्हणजे फक्त 20% सेल जरी वाढवला तर 300 वाढतो. ओके, गुड, व्हेरी गुड. प्रोडक्ट बी कोणी काढला असेल 360. 360 वाढतो. 600 अधिक 360 होणार. व्हेरी गुड. अजून प्रोडक्ट सी काढतोय सर. नाही, दुसरं कोण काढतात का नाही? सगळ्यांनी काढलं पाहिजे असं माझी अपेक्षा आहे. त्यामुळे एक प्रॅक्टिस होईल सगळ्यांना. 1200 येतो सर. बघा म्हणजे प्रॉफिट नसलेला जॉब 1200 द्यायला लागलाय तुम्हाला. सी प्रोडक्ट. वेळेला डी काय करतोय? प्रॉफिट 120 येतोय. 120 होते. करेक्ट. आता मला याच्यात एक समजून घ्या सांगायचं तुम्हाला की आता आपण काय केलं. पहिल्यांदा आपण काय बघितलं की टोटल सेल 20% वाढला तर 20,000 प्रॉफिट 28 रुपये झाला. बरोबर. पहिला स्टेटमेंट आहे आपण कॉमन स्टेटमेंट मध्ये काढतो. 20% सेल वाढला तर मग 20,000 प्रॉफिट वाढला तो 28,000 रुपये झाला होता. आता आपण काय केलं त्याचे तुकडे पडले. 4 प्रोडक्ट वेगळे केले. 4 प्रोडक्टचा प्रोडक्ट मिक्स बदलला. आता 4 प्रोडक्ट जर वेगवेगळ्या कॉन्ट्रीब्युशन तुमच्याकडे असतील तर प्रॉफिटेबिलिटी खूप वेगळीच होती. आता 20% जर प्रॉफिट सेल वाढला तुमचा तर आता या कंपनीचं काय झालं बघा. आता हे मी उदाहरण दाखवतो. या कंपनीचा ओल्ड प्रॉफिट मी खाली दाखवलाय. 300 होता तो झाला 675. या 600चा 1050 झाला. हा मीनचा 1200 वर पोहोचला. हा -100चा 120 झाला. या टोटल प्रॉफिट किती झाला बघा. 3045 झाला टोटल प्रॉफिट. वेळेस पूर्वी फक्त 800 रुपये प्रॉफिट होता. म्हणजे फक्त 20% सेल जर वाढवला लॉस मेकिंग आयटम्स ऑफ प्रॉफिट मध्ये गेले आणि जो हायएस्ट कॉन्ट्रीब्युशनचा आयटम होता त्याचा सेल 500 रुपये. आता मी याच्यात आणखीन एक मी काम केले त्यात ब्रेक इव्हन पॉईंट काढलाय मी. आता ब्रेक इव्हन पॉईंट काढल्यामुळे काय झालं. ब्रेक इव्हन क्वांटिटी काढली मी. म्हणजे ब्रेक इव्हन क्वांटिटी त्याची 80 होती त्यामुळे 100 विकत असल्यामुळे तो प्रॉफिट होता. इथं 500 ब्रेक इव्हन होता तो 500 सेल करत होता त्यामुळे
प्रॉफिट 0 होता. आता 500 क्वांटिटीच्या त्यानं 20% म्हणजे 600 क्वांटिटी गेली तर 600 गेल्यामुळे 100 क्वांटिटी फक्त वाढल्यामुळे प्रॉफिट मात्र 1200 वाढला. आता लक्षात आलं का पॉवर ऑफ कॉन्ट्रीब्युशन? क्लॅरिटी आली का? म्हणजे हे ब्रेक इव्हन क्वांटिटी पण आपल्याला माहिती पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ब्रेक इव्हनच्या वरती जाणार नाहीये तोपर्यंत तुम्हाला प्रॉफिट होणार नाहीये. त्यामुळे हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वर्किंग करायला पाहिजे. कुणाला अजून काय आता हे मुद्दा मी काढलाय. ब्रेक इव्हन सेल पण ब्रेक इव्हन सेल काढला, ब्रेक इव्हन क्वांटिटी काढली आणि 20% क्वांटिटी वाढली म्हणजे 100 की 120 क्वांटिटी विकली तर प्रॉफिटेबली 300 वरून 625 वर पोहोचली. इथं पण तसंच झालंय. 120 क्वांटिटी केल्यामुळं प्रॉफिट मध्ये प्रॉफिटेबिलिटी खूप इम्प्रूव्ह झाली. म्हणजे आपले जे प्रोडक्ट्स आहेत जे प्रोडक्टचं कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज काढणं खूप महत्व आहे. कॉम्पाऊंड सी जो आहे तो जेवढा वाढवेल तेवढा त्याला खूप मोठा प्रॉफिट होणार आहे आणि ज्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे तेव्हा तो पहिल्यांदा ब्रेक इव्हनच्या वरती येऊन त्याचा सेल केला पाहिजे. तर 500 की 600 सेल केल्यामुळं प्रॉफिटेबिलिटी म्हणजे हायएस्ट प्रॉफिटेबल आयटम झाला तो जो काहीच प्रॉफिट दाखवत नव्हता. म्हणजे एखादी ऑर्डर घ्यायची असेल त्याचा आता फायदा कसा करायचा मी सांगतो मला. आता माझ्याकडे 4 प्रोडक्ट्स आहेत. हे तुमचे स्टँडर्ड तुम्ही सेल करत होता तर मला ही हा कंपाऊंड ज्या मी कंपनीला विकतो त्या कंपनीला मी असं सांगितलं तुम्ही मला जर 1000 पीसची ऑर्डर देत असाल तर मी माझी प्राइस एवढ्याने कमी करतो कारण मला आता 1000 झालं तर प्रॉफिट किती होणार आहे 2400 होणार आहे. मग 2400 होणार नाही आता तो किती होतो परत बघायला पाहिजे. तो जो होतोय तो मला कळला तर मी ह्याला जर डिस्काउंट दिला तर तो मला 1000 क्वांटिटी देत असेल तर मला खूप मोठा प्रॉफिट होईल. म्हणजे हे सगळे डिसिजन जे आहेत ते आपल्याला असं वर्किंग केलं असेल तर घेता येतील. तुम्ही जर पहिल्यांदा बघितलं असतं तर हा प्रॉफिट जॉब लॉस होऊ द्या आयटम बंद करूया म्हटलं असतं किंवा त्या कस्टमरकडे जावा की अरे माझा ब्रेक इव्हन जर 109 आहे आणि तो माझ्याकडे 100 घेतोय त्याला 200 ची ऑफर देऊया त्याला काय डिस्काउंट द्या म्हणजे हा आयटम प्रॉफिट मध्ये जाईल. म्हणजे हे जर तुम्ही वर्किंग केलं असेल तुमच्याकडं तर तुम्हाला लक्षात की आपल्याला नेगोशिएशन करताना कसं करायला पाहिजे. चंद्रशेखर तुम्हाला मी ह्या बेसिसवर सांगणार होतो की हाऊ यू कॅन चेंज युअर म्हणजे कुठल्या प्रोडक्टला फोकस करायचा त्याचा ब्रेक इव्हन किती आहे समजून मग किती सेल करायचा कुठल्या प्रोडक्टचं करायचा हा डिसिजन आपल्याला घेता येतो. ही क्लॅरिटी आली असेल तर कोणाला शंका असेल तर सांगा पाहिजे त्या अनालिसिस वर. अविनाश आहे का? अविनाश जोशी. हॅलो. हा पुजारी सर बोला. काय दिस इज अ ओके फॉर मी फॉर दॅट पर्टिक्युलर इयर काय पर्टिक्युलर इयर मध्ये जे काय आपण करतो त्याच्यात ठीक आहे. परंतु आता समजा सी प्रॉडक्ट आहे माझं काय सी प्रॉडक्ट पुढच्या वर्षी देताना त्याला जर सांगायला गेलं आमच्या ओईना किंवा ज्या कस्टमरला किंवा याच्यात मला लॉस आहे नाही का तर काय होतं की बास्केट पर्चेसिंग मध्ये दुसऱ्या कुठंतरी नवीन ऑर्डर येईल त्याच्यात ते वाढवून देतो आणि ते तुम्ही ऍव्हरेज आउट करा असं बऱ्यापैकी ओईचं मत असतं. गेल्या वर्षीपासून देत आहे गेले 3 वर्ष देत आहे गेले 3 वर्ष आम्ही लॉस मध्ये देतोय हे त्यांना पटत नाही बऱ्याच वेळेला. मग ते नवीन कॉम्पोनंट जे काय देतात या वर्षी हे नवीन घ्या आणि त्याच्यात भरून काढू असं ते चालू असतं. म्हणजे ही जी कसरत करावी लागते ओईजना सप्लाय करणाऱ्यासाठी गेल्या वर्षी तर ह्या प्राइसला दिलं ना आता का वाढवून पाहिजे असं विचारलं आणि त्याचं हे जर अनालिसिस केलं त्यांच्या समोर तर काय वेळेला ऐकण्याच्या मूड मध्ये असतील तर ते करून घेतात मध्ये असताना सुद्धा काही आउट. मी थोडं बोलतो जर थोडं ऐकून घ्या. माझं काय म्हणणं आहे असा जर एखादा कॉम्पाउंड असेल की आता तुम्ही त्याचं अनालिसिस करा तुम्हाला त्याची ब्रेक इव्हन क्वांटिटी की हा आयटम जर या वर्षी जर त्यांनी एवढी क्वांटिटी दिली तर आपल्याला त्याचा किमान ब्रेक इव्हन होईल. त्यावरच क्वांटिटी मिळाली तर प्रॉफिट होणार आहे हे लक्षात आलं तर तुम्हाला आणखीन एक काम करता येईल की यू हॅव टू रिड्यूस युअर व्हेरिएबल कॉस्ट. इफ यू कॅन रिड्यूस युअर व्हेरिएबल कॉस्ट देन यू मे गेट प्रॉफिट. म्हणजे तुम्हाला त्या जॉबवर तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट वर काम करावं लागेल आणि किंवा
व्हेरिएबल कॉस्ट कमी आल्यामुळे ब्रेक इव्हन क्वांटिटी कमी येईल आणि ब्रेक इव्हन क्वांटिटी खाली येईल तर ऑटोमॅटिक प्रॉफिट मध्ये जाऊ शकतो. त्याच्यासाठी इन हाऊस काय व्हेरिएबल कॉस्ट कमी करायला आतमध्ये काहीतरी त्याच्यात सुधारणा केल्या की दॅट वी कॅन म्हणजे असं ते प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस करून त्याच्यावर ऍक्शन घेणं जरुरीचं आहे. किंवा तुम्ही असं एखादं चांगलं इक्विपमेंट वापरलं किंवा फिक्स कॉस्ट वाढवली आणि जर क्वांटिटी वाढत असेल तर डेफिनेटली करा, फिक्स कॉस्ट इन्व्हेस्टमेंट करा. क्वांटिटी जर प्रोडक्शन आउटपुट जास्त मिळत असेल तो कस्टमर घेत असेल तर फिक्स कॉस्ट इन्व्हेस्टमेंट इज मच वायबल डिसिजन, वाईज डिसिजन. त्यावेळी तुमची प्रॉफिटेबिलिटी खूप इम्प्रूव्ह होणार. बर, ठीक, ओके. हा अभ्यास करा तुम्ही तुमचा फिक्स कॉस्ट व्हेरिएबल कॉस्टचा आणि अभ्यास करा. एखादं इक्विपमेंट तुम्ही टोलिंग वेगळं वापरलं तेव्हा फिक्स कॉस्ट वाढेल तुमची, तर त्याच्यात आउटपुट जर वाढत असेल तर मात्र तुमचा फायदा होईल. तो आयटम समजा 4 दिवसात होणार आयटम जर 2 दिवसात होत असेल तर फिक्स कॉस्ट अलॉटेशन कमी येईल ना तुमचं. ओके, अजून कोण बोलणार आहे? कल्याण बोलतो. हॅलो, हा बोला. आपण जे डिप्रिशिएशन कॉस्ट पकडतो तर ते फिक्स कॉस्ट मधून म्हणजे आता कसं होतं की बऱ्याच ठिकाणी बघतो की ते मंथली टाकलेली नसते, तर ती फिक्स कॉस्ट मध्ये पकडायची की कसं करायचं? म्हणजे आता हे जे आपण जे काय पकडतोय की फिक्स कॉस्ट कॉन्ट्रीब्युशन अनालिसिसला, तर ते बऱ्याच वेळा कन्सिडर केली जात नाही, तर त्यासाठी काय करायला पाहिजे? केली जात नाही हा आपला मिस्टेक आहे. म्हणजे तुम्हाला अजून असे कळलेलं नाही माझं. महिन्याच्या महिन्याला तुम्ही टाकलंच पाहिजे. त्याच्या इन्कम स्टेटमेंट करेक्टच नाही ना ते. नाही मी करतो, लोक करत नाही. केलंच पाहिजे, कंपल्सरी केलं पाहिजे, कंपल्सरी केलं पाहिजे. अदरवाईज सगळे रिझल्ट सगळे तुम्ही मिळणार. ओके, हे बघा, एक मिनिट. डाटा ऍक्युरेसी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऍक्युरेसी ऍज वेल एज करेक्ट. फायनान्स मध्ये हाच मोठा प्रॉब्लेम आहे. स्टॉक मध्ये तुम्ही खोटे जर प्राइस दाखवले तर प्रॉफिट दिसेल तर तो प्रॉफिट असणारच नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला बसून घेतला होईल. त्यामुळे हे जेवढं ऍक्युरेट आणि खरं त्याशिवाय फायनान्सचा काही उपयोग होणार नाही. मग काय प्रॉफिट झाला जेव्हा नाही. अजून कोणाला बोलायचंय? तर आमच्याकडे आम्ही प्रॉडक्ट मिक्स करतो बऱ्याच वेळा. म्हणजे जेव्हा एक 4-5 प्रॉडक्ट असतील तेव्हा एका पर्टिक्युलर प्रॉडक्टला जेव्हा क्लायंटची डिमांड येते की ही गो फॉर आस्क फॉर हायर डिस्काउंट, सो इन्स्टेड ऑफ दॅट वी गिव्ह सी अँड म्हणजे सी किंवा डी कॅटेगरीचे प्रोडक्ट त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट करतो आणि ते त्याप्रमाणे आम्ही करतो. सो दॅट ओव्हरऑल द कॉन्ट्रीब्युशन रिमेन्स सेम अँड द व्हॉल्यूम गोज हायर. तर तुम्ही असं पण करू शकता, युअर वाईजली सेड, बी आयटम आहे तू मला 500 क्वांटिटीच्या वर वाढवून देत नाहीस ना सी कॉम्पोनंट, तर ऍटलीस्ट काम कर, बी ची क्वांटिटी वाढव. असं तुम्हाला भरपूर गेम खेळतात त्याच्यात. बरोबर, नेगोशिएशनला भरपूर स्कोप डेव्हलप होतो आणि आपल्याला आपली प्रॉफिटेबिलिटी खाली समजत असल्यामुळं आपण काय करतोय त्याचा रिझल्ट काय येणार आहे आपल्याला आधी कळतं. बरोबर. आमच्याकडे प्रोडक्ट ए बी सी डी असते तरी त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे प्रत्येकाची. एक सारखी क्वांटिटी व्हेरिएबल कॉस्ट वेगळी असेल ना. आता याच्यामध्ये बघा त्याचा व्हेरिएबल कॉस्ट एवढी मोठी आहे सी ची असेल ना, फिक्स कॉस्ट वेगळी असेल, सगळं असणार की वेगळं. हो, त्याचं प्रत्येक वेगळं कॅल्क्युलेट करायला लागणार त्याचं. येस, तोच तर खरा गेम आहे. जो पण तुम्ही ते खरं करणार नाही ना तो पण तुम्हाला खरा प्रॉफिट समजणार नाही. कशात कशात घालवतोय. काही वेळा आपण घालवत असतो कुठेतरी एका ह्याच्यात आपल्याला वाटतं तो प्रॉफिटेबल आहे. हो, हे असं झालेलं आहे काही प्रोजेक्ट. असंच चुका होत असतात. म्हणून आता कॉन्ट्रीब्युशनची पॉवर लक्षात आली का बघा. कॉन्ट्रीब्युशन बघणं म्हणजे प्रॉफिट बघायचाच नाही. कुणी आता कन्सेप्ट बदलायचा होता आपण डोक्यात. हो, आता बघा 75 रुपये कॉन्ट्रीब्युशन प्रोडक्ट सीचा आहे, त्याच्यानंतर डीचा आहे. तेव्हा सेल कोणाचा वाढवला पाहिजे? सी आणि डीचा वाढवला. सी आणि डीचा. हॅलो, मी बोलू का? हा, बोला बोला सर. आमच्या केसमध्ये काय आहे की एकदा कस्टमर सगळे कॅपिटल गुड्स घेतात आमच्याकडचे आणि त्याच्या काही रिपीट ऑर्डर्स असू शकत नाहीत. मग आता आपल्याला प्रत्येक वेळेला त्याचं एस्टिमेशन करताना किंवा कॉस्टिंग करताना कोणत्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे प्रत्येक वेळेला, कारण का तो रिपीट ऑर्डर येईल असं काही शक्यता नसते. तर एकदा घेतला की तो घेऊन निघून जातो, परत कस्टमर येईल असं काही गॅरंटी नाही आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदाच फर्स्ट टाइम राईट कॉन्ट्रीब्युशननी जॉब घ्यायचा असेल तर मग त्याच्यात कशा पद्धतीने करायला लागणार काम? तुम्ही ज्यावेळी ऑर्डर घेता त्यावेळेस तुमचं फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट वर्किंग जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं ते ऍक्टिव्ह होणार.
म्हणजे एखादी वस्तू कॅपिटल गुड्स आहे ती बनवायची आहे, तर तुम्हाला तुमचं बजेटिंग एवढं स्ट्रॉंग पाहिजे की बाबा त्याचं फिक्स कॉस्ट एवढी आणि व्हेरिएबल कॉस्ट एवढी आहे हे तुम्हाला माहित असेल आणि त्याच्यानंतर अभ्यास करून त्याला ते सेलिंग प्राइस दिली असेल तुम्ही, तर ते करेक्ट होणार. मी अजून त्याच्या पुढे जो आहे त्यात तो पॉईंट मी थोडा क्लिअर करतोय, आपण ते बघूया पुढे. तिथं पण कळलं असेल तर थोडं पुढे जाऊ का? हो सर, थँक्यू सर. एक कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस मध्ये सेलिंग प्राइस ऑफ द प्रोडक्ट्स आर डिसाइडेड बाय द मार्केट प्लेस. Single product can have more than one price and a discount can be given as per the volume and so on. हा हे सगळं समजून घ्या. Therefore, contribution to sale percentage will vary to different products and market on change होतं. आपण म्हणून एक ओव्हरऑल कन्सेप्ट बघणार आहे. ओव्हरऑल CPS इज अ वेटेड एव्हरेज ऑफ. हा आपण आता बघूया वेटेड एव्हरेज काय आहे ते आपण बघूया. वेटेड CPS म्हणजे काय? आता सेल जो आहे ते दोन पद्धतीने केला जातो. काही वेळा आपण दोन पद्धतीने विकत असतो. 500 रुपयाचं एक प्रोडक्ट आहे तर त्याची व्हेरिएबल कॉस्ट 150 आणि कॉन्ट्रीब्युशन 150 आहे, तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज किती आलं? 150 भागिले 500 म्हणजे 30% आलं. वेळ एक असा आहे बिझनेस सेल थ्रू एजंट करतो आपण. आता सेल थ्रू एजंट करताना काय होतं, तो 20% प्रॉफिट मागतो, त्याला आपण 20% दिलेलं असतं. तरी नेमकं आपल्या बाबतीत काय होतं, सेलिंग प्राइसच आपली 20% कमी झाली थोडक्यात. 20% एजंटलाच गेले. त्यामुळं व्हेरिएबल कॉस्ट मध्ये तुमची हल्लेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन फक्त 50च राहिलं. त्यामुळे तुमचं 12.5% फक्त तुमचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. आपण काय करतो, आपल्याला हे लक्षात येत नाही. आपण हे एजंट थ्रू विकत असतो त्यावेळी हा मोठा गोंधळ होऊ शकतो. तेव्हा हा अभ्यास करणं महत्वाचं आहे. 500 रुपये तुमच्यासाठी ते महत्वाचे नाहीच आहे. एजंटचे किती जातात हे बघून आपल्याला तुम्ही जर ह्या सेल एवढा दिसतोय आणि कॉन्ट्रीब्युशन माझं 150 आहे आणि मला 30% मिळतात, तसं होत नाही. प्रॅक्टिकली हे असं होत असतं. किंवा दोन वेळेला तुम्ही विकत असता. आता आपण इथे दाखवतो तुम्हाला मी. हा एक डायरेक्ट विकणारा तो 30% कॉन्ट्रीब्युशन मिळवतो आणि एजंट थ्रू सेल केला तर 12.5% कॉन्ट्रीब्युशन असतं. हे आता क्लिअर झालं तुम्हाला. एजंट थ्रू विकलं तर 12.5% कॉन्ट्रीब्युशन आहे, तर डायरेक्ट विकलं 30% आहे. त्यामुळे टोटल कॉन्ट्रीब्युशन 1,02,000 4 लाखाच्या सेलला आहे. समजा मी त्यामुळे त्याचं ऍव्हरेज आलं 25.6 आलं दोन्हीचं मिळून, म्हणजे 4 लाखाला 1,02,000 म्हणजे 25.6% ऍव्हरेज आलं. आता प्रोडक्ट मिक्स बदलला माझा. समजा मी काय केलं, डायरेक्ट सेल 3 लाखाला आहे तसं झाला माझा आणि एजंट थ्रू मी 1 लाखाच्या जागी 5 लाख विकले. 5 लाखाचा सेल झाला, तर टोटल सेल माझा 8 लाख झाला. तर तुमचं हा जो आहे कॉन्ट्रीब्युशन जे आहे फक्त 1,52,000 झालं. म्हणजे सेल मध्ये दुप्पट झाला असेल तर कॉन्ट्रीब्युशन काही दुप्पट झालं नाही, ते फक्त कमीच झालं. उलट पर्सेंटेज ऑफ कॉन्ट्रीब्युशन कमी झालं. त्यामुळे कसा बिझनेस करतो आपण, कुठल्या मार्गाने करतो, हा अभ्यास करायला सुद्धा हा खूप मोठा स्कोप आहे आपल्याला. जे लोक अशा वेगवेगळ्या पद्धतीने बिझनेस करतात त्यांच्याकडे हे मी दाखवलंय. त्यांना हा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. असे आपल्याकडे कोण आहेत का मेंबर्स असं एजंट थ्रू डायरेक्ट सेल करणार? एजंट थ्रू नाही, पण आम्ही एक बिझनेस असेल त्याला कमिशन बेसिस वरती करायचा प्रयत्न करतोय. दिस ऑल व्हॉट कमिशन आहे ते थोडक्यात. तर तो बिझनेस करताना हा अभ्यास करू द्या. कमिशन त्याचं जाणार असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं करू नाही जाणार, आपल्याला टोटल वेटेज वर काढलं पाहिजे. येस, हे कॅल्क्युलेशन करायला लागेल आपल्याला. ओके, अजून एक पुढे जाऊया. अजून एक समजून घ्या. एक बिझनेस आहे, त्याच बिझनेसचा थोडक्यात आहे की बजेट आणि ऍक्च्युअल मध्ये घडल्या ते कसे गोंधळ होतात ते आपण तुला बघूया. प्रोडक्ट ABC 3 आहे, फिक्स कॉस्ट 75,000 आहे आणि बजेट सेल 3 लाखाचा आहे. 3 लाखाचा सेल करायचा ठरलाय. आपली फिक्स कॉस्ट 75,000 नक्की आहे. आणि प्रोडक्ट ए जर डायरेक्ट विकलं तर कॉन्ट्रीब्युशन 50 आहे, बी विकलं तर डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन 30 आहे, प्रोडक्ट सी विकला डायरेक्ट विकलं तर 20% कॉन्ट्रीब्युशन आहे. एजंट थ्रू विकलं तर 30%, 20%, 10% कॉन्ट्रीब्युशन पर्सेंटेज आहे. मी बजेट करताना असं बजेट केलं की प्रोडक्ट ए मी 70,000चा सेल करणार, प्रोडक्ट बी चा 80,000 करणार आणि प्रोडक्ट सी चा 50,000 करणार. हा डायरेक्ट सेल करणार आणि एजंट थ्रू या पद्धतीने विकणार. हे टोटल जर काढली तरी 3 लाख आहे. हा मी बजेट नक्की केलं होतं. तर ह्याचं कॉन्ट्रीब्युशन किती होणार ते आम्ही काढून ठेवलं. कॉन्ट्रीब्युशन कसं काढलं तर 50% कॉन्ट्रीब्युशन आहे 70चं, तर
कॉन्ट्रीब्युशन मिळणार किती 35,000 करोड मिळणार. तसंच एक मिनिट, आता त्याप्रमाणे हे जर काढलं तर ह्याप्रमाणे आपले हे कॉन्ट्रीब्युशन येणार होतं हे आपण अजून केलं. आता ऍक्च्युअल सेल मध्ये काय झालं तर ABC विकताना मी 70 जागी फक्त 40 विकू शकलो, हे 80 जागी 50 विकू शकलो आणि C 50ला 50 विकू शकलो. एजंट थ्रू मात्र हे 40 जागी 30 विकले, हे 70 विकले, 20 जागी 70 विकले आणि 60 विकले. आता हा पण 3 लाखाचा सेल आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की मी 3 लाखाचा सेल टार्गेट ठेवलं होतं आणि मी 3 लाख केले. हे तर खरं आहे. तर प्रोडक्ट मिक्स वेगवेगळे झाल्यामुळं कॉन्ट्रीब्युशन मात्र कमी झालेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन जे आहे, एक्सक्यूज मी, सेल 3 लाखाचा नाहीये. फिगर चुकली. 40 इथं 40 भरायचे, 40 इथं 40 आहे. 40-40-20 येते. हा 40 इथं चुकलंय. माहिती आहे मला, रिजिडी करायचं राहिलं माहिती, सॉरी. तर इथं कॉन्ट्रीब्युशन 91 येणार होतं, म्हणजे आपल्याला राहणार होतं. वेरॅज बिझनेस 3 लाखाचाच केलाय मी, तर खरं मी त्यामध्ये 17,000 रुपये लॉस केलेला आहे. आता हे कळत नाही. आपल्याला वाटतं 3 लाखाचा सेल झाला आहे, तर आपण टार्गेट प्रमाणे सेल अचीव्ह केलाय. सेल्स टीम उड्या मारणार, माझं काम सगळं मी साहेब अचीव्ह केलं. तर कंपनी मात्र 17,000 लॉस मध्ये आलेली. मग प्रोडक्ट कुठले विकले, कसे विकले, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे प्रत्येक प्रोडक्टचं, हा खूप महत्वाचा विषय आहे. तेव्हा हा अनालिसिस आपण आपल्या बिझनेसमध्ये कसा वापर करायचा ठरवा. आता याच्यामध्ये कोणाला असं शंका आहे का, काय कळलं नाही, क्लॅरिटी नाही आली असं? आता ह्याच्यामध्ये 3 लाख तर अनचेंज होते, सेलिंग प्राइस अनचेंज झाली, कॉस्ट पर युनिट सुद्धा अनचेंज होती, फिक्स कॉस्ट पण अनचेंज होती, बजेटेड प्रॉफिट मात्र ऍक्च्युअल लॉस मध्ये गेलो आपण. तर प्रॉफिट प्रोडक्ट मिक्स इज अ पोटेंट ड्रायव्हर ऑफ प्रॉफिट. म्हणजे पोटेंट म्हणजे अतिशय महत्वाचं आहे, खूप सिरियस आहे. त्यामुळे प्रोडक्ट मिक्स आपला काय कसं विकतोय आपण त्याच्यावर प्रॉफिट चेंज होणार आहे तुमचा. त्यामुळे टोटल प्रॉफिट आपण जे विचार करतो त्यावेळी कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस केवढं महत्वाचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि आता मी बरं की 4-5 उदाहरणं तुम्हाला दिली, मग तुमच्या बिझनेस मॉडेल प्रमाणे तुम्हाला त्यातलं कुठलं उपयोगी आहे, कसं वापरायचं आहे ते तुम्ही ठरवा. त्याच्यावरून तुम्ही कॉन्ट्रीब्युशन अनालिसिसच्या नेगोशिएशन मध्ये आणि बिझनेस करताना सेल्स वाल्यांना टार्गेट देताना ते तुम्हाला हे सगळं वापरावं लागणार. आता याच्यामध्ये कोणाला शंका असेल तर कॉन्ट्रीब्युशनचा सगळा अभ्यास इथं संपतोय. कोणाला याच्यामध्ये शंका असेल तर सांगा. दिनेश, तुझी आता काय शंका आहे? नाही, एकदा काय करतो, एकदा अटेम्प्ट करतो मी ते. करेक्ट. सगळ्यांनी वापरा. काही शंका आल्या तर आपण चर्चा करू, परत आपण सेशन मध्ये येऊ. इम्प्लिमेंटेशन करताना काय अडचणी आल्या तर बघूया. कारण हे वापरण्याविषयी त्याचा पॉवर पण करणार नाही. बरोबर आहे. हॅलो, हा बोला. कोण बोल? हा पूजन सर बोला. जयकुमार, बोला. हे जे आहे ना, हे ज्यावेळी आपण अनालिसिस करतो ते एबीपी ठरवताना किंवा स्ट्रॅटेजी ठरवताना त्याचा योग्य प्रकारे वापर केला तरच पॉसिबल आहे. मध्ये आधी उपयोग नाहीये. अगदी बरोबर. एबीपी किंवा स्ट्रॅटेजी, ऍक्च्युअली स्ट्रॅटेजी करतो ना ते की कुठले प्रॉडक्ट पुढे न्यायचे आणि कुठं मार्केट करायचे. आणि एबीपी करताना ह्याच्याप्रमाणे जे टार्गेट देतो, ह्याला केपीआय देतो आपण मार्केटिंगच्या लोकांना, तिचा सगळा विचार करून त्याला सांगितलं पाहिजे की याला आलं तरच ऑर्डर घ्यायची, नाही तर घेऊ नको. बरोबर आहे. मला याच्यात एकच सांगायचं आहे सगळ्यांना, आपण जनरली बिझनेस करताना आपण कधी अझम्पशन करतो की मला हा जॉब परवडतो, मला हा जॉब नाही परवडत, मला याच्यात कमी आहे, जास्त खर्च आहे, असं जर अझम्पशन जे करतो ना ते आपण थांबवलं पाहिजे. ते तुम्ही ऍक्च्युअली फिगर मध्ये आणलं पाहिजे सगळं, आणि मग तुम्हाला ते खरं कळणार आहे की कुठला जॉब खरा प्रॉफिटेबल आहे, कुठला लॉस केलेला आहे. आणि त्यातून तुम्ही टोटल आय ओपनिंग तुम्हाला एक्सचेंज होईल सगळं कागद म्हणतो. ऍक्च्युअली एबीपी करताना हे लिंकेज तिथं पाठवणं जरुरीचं आहे.
ठीक आहे ना, तुम्ही शेवटी आपण एबीपी ठरवलं कुठले प्रोडक्ट सेल कुठला वाढवायचा आहे, त्याचा बेस हा असला पाहिजे असं माझं मत आहे. हो हो. सर मागची स्लाइड दाखवा असं एक मृणाल पाटलांचं. मृणाल, हॅलो मृणाल. हो सर, मी बघतेय या स्लाइड कडे. एक इफ यू कुड होल्ड ऑन फॉर अ मिनिट प्लीज. ओके. हॅलो जयकुमार. हा, मला एक शेअर करायचं होतं. हॅलो, आता त्यामध्ये आता पुजारी साहेब मगाशी म्हणले ते आपल्याला बऱ्याच वेळेला एखादा आयटम लॉस मध्ये असतो, प्रॉफिट मध्ये पॅकेज डील द्यायला लागतं कंपन्यांना. तर त्या केसमध्ये आपण मेक और बाय डिसिजन घेऊ शकतो या कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस वरून. काही आयटम आपण बाहेरून पण प्रोड्यूस करून ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी कॉम्बिनेशन करून आपलं कॉन्ट्रीब्युशन वाढवू शकतो. त्यामुळे काय होतं, तुमची व्हेरिएबल कॉस्ट कमी होती आणि फिक्स कॉस्ट पण कमी होती. त्यामुळे ऑटोमॅटिक तुम्हाला बिझनेस प्रॉफिट मध्ये येतो. लॉस मधला आयटम प्रॉफिट मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. एक्झॅक्टली राईट, करेक्ट. मग तो डिसिजन घ्यायला पुजारी साहेब मगाशी जे म्हणले पॅकेज डील काही आयटम लॉस मध्ये करावे लागतात, तर ते आयटम आपण घ्यायला पाहिजे तुम्हाला, ऑफलोड करू शकतो आयटम. येस येस, डेफिनेटली. दिनेशकडे जसं प्रेस शॉप आहे, छोटे छोटे आयटम मोठ्या प्रेसवर इकॉनॉमिकल होत नाहीत. ही कॅन अपलोड दॅट आयटम बाय लेबर चार्जेस टू आउटसाइड. किंवा ते बाहेरून जरी महाग पडत असतील, दिनेशसाठी मी सांगतो की तो आयटम बाहेरून जरी आपल्या कॉस्ट महाग पडतो तरी बाहेर दिला प्रॉब्लेम, कारण तुझ्याकडची फिक्स कॉस्ट जास्त असल्यामुळं तुला तो खूप लॉस होत असतो. खरं तुला 3 रुपयाला विकताना तो 2.5 रुपयाला 3.5 रुपयाला बाहेर मिळाला घेतलेला प्रॉब्लेम. आणि आपली जी कॅपॅसिटी स्पेअर होती त्याच्यामध्ये त्या मशीनच्या योग्य ते प्रोडक्ट आणून इकडे प्रॉफिट वाढवणे गरजेचं आहे. तो प्रोडक्ट करण्यापेक्षा त्या मशीनच्या साईजचा बरोबर जॉब आणून त्यावर केला तर जास्त प्रॉफिट मिळेल. इथला लॉस तो कव्हर करेल. अशा आयटमचं कॉस्टिंग करताना आपण हा फॉर्म्युला वापरून चालणार नाही. फिक्स कॉस्ट कमी करायला लागतील त्या केसमध्ये. नाही, नॉट नेसेसरी. त्या फिक्स कॉस्ट जी आहे, मोठं मशीन आहे तर मोठ्या मशीनला मोठे जॉब आणून करायला पाहिजे. तिथे छोटे जॉब नाही करायचे. छोटे जॉब बाहेर घेऊन घ्यायचे, तर इथली कॅपॅसिटी त्याला वापरू येईल ना नवीन आलेल्या ऍडिशन जॉबला. त्यामुळे सेल आणखी वाढेल, तू लॉस पण त्यातनं कव्हर होईल. That I think is called opportunity cost. म्हणजे येस. मला एक सांगायचं होतं, आम्ही जे ट्रेडिंग जे करतो, ट्रेडेड प्रोडक्ट जे करतो, तर साधारण दिवसाला 100 ते 200 आमचे इनव्हॉइसेस होतात. तर आम्ही इनव्हॉइसिंग साठी टॅली वापरतो, टॅली ERP. आणि त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन केली की प्रत्येक इनव्हॉइस मध्ये आमचा जो कोऑर्डिनेटर इनव्हॉइस बनवतो तेव्हा ही नोज द परचेस कॉस्ट आणि ही नोज द सेलिंग कॉस्ट. तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन तो त्याच्यामध्ये इनपुट करतो. म्हणजे प्रत्येक इनव्हॉइस बनवताना विदाउट मेकिंग अ एंट्री ऑफ अ कॉन्ट्रीब्युशन ही कॅनॉट गो फॉर मेकिंग द इनव्हॉइस. तर त्याच्यामुळे आम्हाला काय होतं की ऍट द एंड ऑफ द एव्हरी मंथ वी नो व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन फॉर द प्रोडक्ट, फॉर द कस्टमर अँड फॉर द सेल्स पर्सन. सो वी नो ऑल दीज 3 फॅक्ट्स. काही केसमध्ये असं होतं की आम्हाला एखादी कस्टमरची ऑर्डर तेवढं ग्रॉस प्रॉफिट मध्ये ती मिळवता येत नाही, तरी पण आम्ही त्याला अलाउ करतो. वी डोंट रिस्ट्रिक्ट हिम फॉर ऑल इनवॉइस, ही शुड गेट द सेम प्रॉफिट, बट वी से दॅट ओव्हरऑल ही कॅन मेक, बिकॉज वेन द व्हॉल्यूम गोज अप तर ते त्यांची जी डिस्काउंटची ऑफर जास्त स्ट्रिंजंट होत जाते. आणि मग त्याला आम्ही तो क्वेश्चन देतो की ही हॅज टू शो दॅट द ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन पर मंथ और पर प्रोडक्ट सेल ऑफ द व्हॉल्यूम it has to be maintained as per the target. बरोबर, गुड. हा, म्हणजे हे खूप सगळे डिसिजन जे आहेत ना आपल्याला घेताना एकदम सोपं होणार आहे आणि खरी फॅक्ट कळणार आहे आपल्याला. म्हणजे खरा प्रॉफिट आपल्याला कुठनं होतो आणि कोण आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट देऊ शकतो हे आपल्याला अंडरस्टँडिंग झालं तर त्याला फोकस करता येईल. बरोबर. मला असं वाटतं की याच्यामध्ये ना एखाद्या बास्केटमध्ये आम्हाला असा प्रॉब्लेम येतो की तो जो बायर असतो ना त्यानं काय केलं असतं, त्यानं 4 कोटेशन कुठनं तरी घेतलेली असतात आणि त्याच्याकडे सपोज 11 काहीतरी एक कॉम्पोनंटची बास्केट आहे. तर त्याच्यामधला एखादा नेहमी असा असतो गणंग कॉम्पोनंट ज्याला म्हणता येईल की ज्याचा व्हॉल्यूम खूपच कमी असतो आणि त्याला कोणीतरी मूर्खासारखी कमी कॉस्ट दिलेली असते.
आणि तो त्याच्यावर अडकलेला असतो आणि त्याचे काहीतरी कन्स्ट्रेंट असतात की ज्याच्यामुळे तो जास्त आपल्याला कॉस्ट देऊ शकत नाही. तर तो काय होतं, आपला अनालिसिस आणि आपलं कॉस्टिंग असं दाखवत असतं की हा प्रोडक्ट आपण एवढ्या कॉस्ट मध्ये बनवू शकत नाही, इथं नेट लॉस आहे आपला. पण ती बास्केट असते ना ही टोटली अट्रॅक्टिव्ह असते, पण ते एका पर्टिक्युलर प्रोडक्ट साठी आपण नाही हा मी काय लॉस मध्ये काय करणार नाही असं म्हणून आपण तो अख्खी बास्केट नाकारायची शक्यता असते. त्यावेळी हा कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस खूप महत्वाचा आहे. इथं आपण असं विचार करू शकतो की टोटल बास्केटमुळे आपल्याला एवढे पैसे येणार आहेत, एखादा प्रॉफिट एखादा लॉस मध्ये होतोय, त्याचं प्रेझेंटेशन ऑन अ डिफरंट फोरम आपण चालू ठेवायचं की बाबा नाही मला एक प्राइस वाढवू द्या, ही परवडत नाही एक्सेट्रा एक्सेट्रा. पण आता ती ऍक्सेप्ट करून बास्केट घेणं बिकॉज इट गिव्ह यू हायर कॉन्ट्रीब्युशन टोटल मध्ये, वेटेड ऍव्हरेज जर बघितलं तर दॅट मेक सेन्स. म्हणजे बास्केट साठी आपलं काय असलं पाहिजे, म्हणजे माझं संजय पुण्यात आलो होतो सेशन, संजय काकडीस म्हटलं तो डेली कॉन्ट्रीब्युशन बघतो वगैरे. तर मंथली कॉन्ट्रीब्युशन तुम्ही जरी करायला लागला ना तरी तुम्हाला लक्षात आलं की मी माझे प्रोडक्ट मिक्स जर बदलले तरी माझं मधल्याचं कॉन्ट्रीब्युशन मंथली कॉन्ट्रीब्युशन चेंज होतं. आणि आता फोकस तुमचा प्रॉफिटपेक्षा कॉन्ट्रीब्युशन जायला पाहिजे, हा याच्यातून सगळ्यांचं सांगण्याचा अर्थ आहे. अजून कोणाला बोलायचं त्याच्यावर? सर आपल्या केसमध्ये आपण म्हणतो ते कॅश काऊज आणि स्टार प्रोडक्ट्स ते पण याच्याशी रिलेट करता येतील ना आपल्याला? एकदम एकदम करेक्ट, तेच करायचं. ते करायचा हा सायंटिफिक वे आहे. येस. आपण मनानं समजून न करता प्रॅक्टिकली आपल्या बिझनेस मध्ये आपल्या व्हेरिएबल कॉस्ट, फिक्स कॉस्ट व्यवस्थित अनालिसिस करणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला तुम्हाला काहीतरी सिस्टीम सेट करावं लागतील आणि त्या कॉस्ट खालून कशा तुम्हाला रेकॉर्डला मिळतील हे बघायला लागेल. बरोबर. त्यासाठी तुम्हाला लिंकेज करावं लागेल आणि तुमचं तुम्ही टॅलीमध्ये त्याचे वाउचर भरलं तर ह्या हेडमध्ये ते बरोबर तिथं खर्च पोहोचला पाहिजे, यामध्ये तुम्हाला लिंकेज व्यवस्थित करून घ्यायला लागेल सगळं. आणि एकदा लिंकेज सेट झालं तर ऑटोमॅटिक तुम्हाला तो टॅलीमध्ये सगळं दाखवणार आहे. मला एक विचारायचं असं की कधी कधी कॉन्ट्रीब्युशन ला थोडस सॅक्रिफाईस करून आपल्याला दोन गोष्टींसाठी प्रोजेक्ट घ्यावे लागतात. एक म्हणजे जर त्या प्रोजेक्ट मध्ये जर टर्म्स ऑफ पेमेंट खूपच चांगले असतील, म्हणजे कॅश फ्लो ला आपल्याला ओव्हरऑल उपयोगी होत असेल. आणखीन दुसरा एक विषय म्हणजे की आपल्याला बाकीचे प्रोजेक्ट काही वेगळ्या कारणामुळे थोडे स्लो डाऊन होऊन मॅनपॉवर थोडी स्पेअर करता येत असेल, तर याच्यावर काही कॉमेंट्स तुम्हाला? तेच तुम्हाला सांगतो, खालचा जो तिसरा पॉईंट आहे, कॅपॅसिटी अवर्स आर द कन्स्ट्रेंट किंवा उलट पण होऊ शकते. आयडेंटिफाय द डायरेक्ट सेल इंटू प्रोडक्ट विथ हाय सीपीएच व्हॅल्यू. याच्यात मी घेतलेलं नाही ऍक्च्युली. हा कन्सेप्ट कसा आहे, आता प्रत्येकाची कधी कॅपॅसिटी आहे. आता मगाशी आपण एक प्रोडक्ट एबीसीडी बघितले होते, सी त्याचा प्रोडक्ट हायर कॉन्ट्रीब्युशनचा होता. कारण काही वेळा कसं होतं, कॅपॅसिटी जी आपली समजा 100 जॉब बनवायची आहे आणि त्यात ए टाईपचा प्रोडक्ट 25 असं जर एबीसीडी, तर एका जॉबला 25 जॉब बनवायला मला जर 3 दिवस लागत असतील, एका दुसरा बी प्रोडक्ट बनवायला 8 दिवस लागत असतील, तिसऱ्याला जर 10 दिवस लागत असतील आणि दुसरा 2 दिवसात होत असेल, तर आता तुम्ही कॅपॅसिटी युटिलायझेशन कसं करणार? तर ते तुम्हाला जर हे त्याचा अर्थ असा आहे की तो कॅपॅसिटी ज्याला टाइम जास्त लागतोय तो प्रोडक्ट तुम्ही कमी विकला पाहिजे. हे तर सगळ्यांना माहिती आहे, आपण एक करत पण असू, तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती हे पण बघा. आता कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे आणि कमी वेळेचा असेल तर तो टॉप मोस्ट प्रायोरिटीला आणायला पाहिजे. आणि ज्याचे टाइम जास्त आहे त्या टाइमला त्याला कसं खाली आणता येईल हा पण अभ्यास करावा लागेल. त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करून तो कमीत कमी फास्ट कसा बनवता येईल हे बघायला लागेल. ज्याचा सायकल टाइम जास्त आहे तो कमी आणावा लागेल, तर ती क्वांटिटी वाढेल. ती मला महिन्याला 100 जॉबच बनवायचे आहेत, खरं हा प्रोडक्ट मिक्स मी त्याच्या सायकल टाइमच्या बेसिसवर पण ठरवू शकतो. ते ठरवून प्लस कॉन्ट्रीब्युशन हा दोघांचा स्टडी करून तुम्ही तो डिसिजन घेतला पाहिजे. समजलं का कोणाला? थोडा हा वेगळा पण कन्सेप्ट आहे. कॉन्ट्रीब्युशन पर आवर हे गेले ना, सीपीएच पर आवर बेसिसवर पण अभ्यास करायला पाहिजे.
हे सायकल टाइम प्रमाणे. हे थोडं हायर लेवलला आहे. आता आपण एवढ्यापर्यंत जरी करूया. आता हे सगळं स्वतः तुम्ही हे काढा, अभ्यास करा आणि मग त्या अडचण आल्यानंतर पण बोलूया. ओके सर. जाऊया म्हणा. येस सर. आपण आपले प्रोडक्ट जे आहेत हे या पद्धतीने आपण जर मांडू शकलो, व्हेरिएबल, डायरेक्ट कन्झ्युमर, सगळं आपण जर डिटेल मध्ये जेवढं तुम्ही काढाल तेवढा आपल्याला फायदा होईल. आता आपण नवीन विषयाकडे जातोय. सेल्स फायनान्स ग्रोथ रेट. फायनान्सिएबल ग्रोथ रेट. मागची साईड दाखवा. मागची साईड परत एकदा प्लीज. जस्ट मागची साईड 1 मिनिटासाठी दाखवता का प्लीज? ही सेलिंग प्राइस आहे. ही सेलिंग प्राइस आहे. सेलिंग प्राइस मध्ये आपण डिस्ट्रीब्युशन करायचं त्याचं. आता याच पद्धतीत करायला पाहिजे असं काही नाहीये. फिक्स कॉस्ट आणि तुम्ही ग्रॉस प्रॉफिट काय हे तुम्ही कुठलं वापरायचं ठरवा. फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, प्रॉफिट हे तुम्ही वेगळं करू शकता किंवा डिटेल मध्ये पण करू शकता. वाय ऍक्सिसला सेल्स आहे का? नाही, सेल नाहीच आहे. प्रत्येक आयटमचा बघा हा पर्सेंटेज मध्ये काढलेला आहे. हे सगळं पर्सेंटेज आहे. ह्याचा या आयटमचं लेबर कॉस्ट जे आहे, लेबर साधारण नाही, मटेरियल कॉस्ट त्याची 52-55% आहे लेबर कॉस्ट. हा कन्झ्युमर त्याला साधारण 7% लागतं. असं पर्सेंटेज मध्ये काढलेलं आहे. 100% आहे. ओके ओके. ह्याच्या पर्सेंटेज इथं टाकले सगळं A, B, C, D. त्यामुळे तुम्हाला लक्षात आहे की या जॉबला मटेरियल कॉस्ट जास्त आहे. ग्रॉस प्रॉफिट आता आपल्याला काय बघायचं आहे, कॉन्ट्रीब्युशन बघायचं आहे, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट बघायचं आहे. आता ग्रॉस प्रॉफिट कोणाचा जास्त आहे, या जॉबचा जास्त आहे. त्यामुळे ह्याचं आपला सेल किती बघायला पाहिजे आणि याचा ब्रेक इव्हन किती बघायला पाहिजे. तर ती क्वांटिटी कस्टमर घेतो का नाही बघायला पाहिजे. थोडी क्लॅरिटी आली का? अजून पाहिजे माहिती? आता बऱ्याच वेळा आपण हा आयटम जास्त विकत असतो, कस्टमर मागतो म्हणून आपण देत असतो. याचा ग्रॉस प्रॉफिट किती आहे बघा, हे कळत नाही आपल्याला बरोबर. त्यामुळे हे असं काढलं तर थोडी क्लॅरिटी लवकर येईल. ही ग्राफिकली फक्त मांडलंय म्हणजे कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस झालं थोडक्यात. प्रोडक्ट थोडक्यात ते कळतं ना. ओके, जाऊया पुढे. येस सर. येस सर. ओके. हा जो कन्सेप्ट आहे चालू करायच्या आधी थोडं क्लिअर सांगतो की आपला जो बिझनेस आहे, या वर्षी आपण काही बिझनेस केलेला आहे, तर या बिझनेस मध्ये काही थोडाफार प्रॉफिट झालेला आहे, एक समान प्रॉफिट झालेला आहे. तर आहे तो बिझनेस मी माझ्या स्वतःकडे असलेल्या पैशातून पुढच्या वर्षी मी ग्रोथ किती करू शकतो हे कॅल्क्युलेट करणं म्हणजे सेल्फ फायनान्स ग्रोथ रेट म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये अझम्पशन असं केलं की तुम्ही कुठलीही नवीन फिक्स कॉस्ट ऍड करत नाहीये, कुठली असेट ऍडिशन करत नाहीये, काही न करता जे गेल्या वर्षी टर्नओव्हर केलाय आणि तो प्रॉफिट मिळवलाय त्या बेसिसवर तुम्ही कंपनीची ग्रोथ किती पर्सेंटेज मध्ये विदाउट एनी स्वतः पैसे घालता करू शकता, हा रेट पर्सेंटेज तुम्हाला सांगतो. आता हे कशासाठी पाहिजे, काय कोण सांगू शकेल हे का काढायचं? आपला जो ग्रोथ प्लॅन असेल आपण ठरवलेला आहे, तो ग्रोथ प्लॅन जर अचीव करायचा असेल तर त्या आपला प्रॉफिट परत कंपनीत आणून पुरणार आहे का, ती एनहान्समेंट वगैरे करावी लागेल आपल्याला, याच्यासाठी एक मला महत्वाचं वाटतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर म्हणून इथं लिहिले कंपनीज इंटरनल फायनान्सिंग इज लिमिटेड बाय द इट्स एबिलिटी टू जनरेट द सफिशियंटली हाय कॅश फ्लो फ्रॉम इट्स ऑपरेटिंग बिझनेस. तर हे लिमिटेड असते, आपलं रिसोर्स आपले लिमिटेड. आता जवळजवळ आपण कुठून बाहेर पैसे आणून कंपनी टाकत नाहीये, त्यामुळे जो कंपनीत प्रॉफिट होतोय तोच ऍडबॅक करतो आणि आपण बिझनेस ग्रो करत असतो. त्यामुळे तो किती करता येतो, समजा आपण एक काहीतरी कस्टमर आला आणि म्हटलं रोजी पिक्चर दाखवून तुला एवढा बिझनेस तू कर, आणि आपण तो बिझनेस करतो बऱ्याच वेळा आणि मग अडचणीत येतो.
समजा ग्रोथ जास्त झाली तरी खूप मोठा प्रॉब्लेम येतो वर्किंग कॅपिटलला आणि अडचणी येतात. त्यामुळं बऱ्याच वेळा आपल्या कॉस्ट वाढत जातात आणि आपण बऱ्याच वेळा अडचणीतून बिझनेस कोलॅप्स होऊ शकतो. म्हणजे फार ग्रोथ, अतिशय ग्रोथ बऱ्याच वेळा अडथळ्याची होती. त्यामुळे ही किती आपलं सस्टेनेबल आहे आणि किती करायला पाहिजे हे ठरवण्यासाठी हा सेल्फ फायनान्स ग्रोथ रेट आहे. आपण सगळं अरिथमेटिक गेम आहे. तेव्हा हे पण सगळं फायनान्सच्या तुमच्या फिगर जे आहेत ते ऍक्युरेट असणं आणि करेक्ट असणं तेवढंच गरजेचं आहे. तर मी एक PDF पाठवलं होतं, बऱ्याच लोकांनी वाचलं असणार आहे, तर ते थोडं हाय लेवल वाटलं असेल म्हणून सोपं कसं करायचं ते आपण जरा समजून घेऊया. पहिल्यांदा आपण परत थोडस मागच्या ह्याच्यावर जाऊया, ऑपरेटिंग कॅश सायकल. आता मागच्या वेळी आपण हे जे सायकल बघत होतो त्यावेळी फक्त वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट साठी हे कॅश सायकल बघत होतो. तर आजचा जो विषय आहे तो त्याच्यावर फोकस न करता टोटल ऑपरेटिंग कॅश सायकलवर आपण जास्त फोकस करणार आहे. त्यामध्ये आपण वस्तू जिथून परचेस करतो त्या डेट पासून आणि पेमेंट रिसिव्ह होईपर्यंतची आपली ऑपरेटिंग कॅश सायकल असते. तर त्याच्यामध्ये गुड्स सोल्डची आपली एक लाईन असते की रॉ मटेरियल आणल्यापासून मटेरियल कधी विकलं त्याच्यामध्ये ते आपली इन्व्हेंटरी असते आणि इथून आपण आपले रिसिव्हल असते. म्हणजे कस्टमरला विकल्यापासून त्याचं पेमेंट येऊपर्यंतची सायकल. हे दोन पार्टची टोटल म्हणजे ऑपरेटिंग कॅश सायकल. ह्याच्यामध्ये एक पार्ट येतो की आपण जे मटेरियल घेतलं ते क्रेडिटवर घेतलं असतं त्याला आपण किती दिवसाला पेमेंट देतो तो हा पेमेंट ऑफ इन्व्हेंटरी आपण म्हणतो. पेमेंट फॉर इन्व्हेंटरी हा एक आपण बेसमध्ये कॅल्क्युलेट करतो. तर हे सगळं डोक्यात ठेवून ह्याच्यात जर आपण हे काढलं होतं की ड्युरेशन ऑफ कॅश टायडल हा आपला वर्किंग कॅपिटलचा बेस होते. म्हणजे आपल्याला किती वर्किंग कॅपिटल लागेल ते आपण काढत होतो. तर आजचा आपला फोकस हा ऑपरेटिंग कॅश सायकलवर असणार. कारण आपण काय बघतोय की आपल्याला ग्रोथ किती करता येते. तर ग्रोथ किती करता येताना ऑपरेटिंग कॅश सायकल आपलं किती आहे हे जास्त इम्पॉर्टंट होतं. तर मग हे आपण जास्त अभ्यास करून पुढे जायचं आहे. तर हे सगळ्यांनी काढलेलं आहे, आपल्याकडे फिगर असतील त्याचे. तर एक आपण एक उदाहरण घेतलंय. हे उदाहरण सगळ्यांनी बघितलं असेल. तुम्हाला ती एक्सेल शीट पण मी पाठवली होती. त्यामध्ये तुम्ही स्वतःच्या फिगर यालो मध्ये भरल्या असतील तर तुम्हाला इथे काहीतरी रिझल्ट आला असेल. तर आपण हा रिझल्ट कसा आला ते थोडं समजून घेणार आहोत. आणि थोडं मी असं पण म्हणेन की नाही जरी समजलं तरी फार त्रास घेऊ नका की मी माझी ग्रोथ किती करू शकतो ही तर तुम्हाला इथे समजणार आहे. ते समजून पुढे जावं. खरं एक सांगायची पद्धत आपण हे सांगू तुम्हाला कसं होतंय फिगर आपल्या कुठे जातात ते आपण इथे समजून घेऊ. पहिला आपला इन्कम स्टेटमेंट जो आहे त्यामध्ये आपला सेल मी मुद्दाम आपल्या स्टँडर्ड फिगर मध्ये टाकलेला आहे ना. 100 रुपये सेल असेल, कॉस्ट ऑफ सेल 80 आहे, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट 15 रुपये आला. ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे फिक्स कॉस्ट 10 आहे आणि नेट प्रॉफिट 5 आहे. एकदम स्टँडर्ड हे लिहिलेलं आहे. त्याचबरोबर असेट मध्ये येणं जे आहे ते 33 आहे. म्हणजे साधारण काय झालंय 100 रुपये सेल वर्षाचा असेल तर महिन्याचा म्हणजे जर 3 महिन्याचं आउटस्टँडिंग झालं तर ते साधारण 33 डेज असं 33 अमाऊंट अशी झालेली आहे. इन्व्हेंटरी साधारण 8 झालेली आहे. हे सगळ्या ऍझम्पशन आहेत. आपल्या फिगर तुम्ही टाकायच्या सगळ्या. तेव्हा प्लांट आणि इक्विपमेंटचे असेट इथे टाकले. ही जी 91 फिगर आलेली आहे ही असेट साईड आहे आणि लायबिलिटी साईड ही दोन्ही मॅच व्हायला पाहिजे. 91 जर नाही आलं तर इथं तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचं काहीतरी चुकलेलं आहे. तेव्हा इथं जर तुमच्या फिगर चुकले असेल तर इथे ऑटोमॅटिक मेसेज येतो किंवा इथं हा 0 येणार नाही. तेव्हा हे दोन्ही मॅच होणं तेवढंच गरजेचं आहे. ही बॅलन्स शीट असल्यामुळे दोन्ही मॅच होणं गरजेचं आहे. तेव्हा डिस्ट्रीब्युशन करताना तुम्ही ते अकाउंट रिसिव्हेबल्स, इन्व्हेंटरी आणि बाकी सगळं ते ह्याच्यात मिक्स करून टाका, ऍड करून टाका. प्लांट इक्विपमेंट ह्याच्यात टाका. आपल्या इन्कम स्टेटमेंट बॅलन्स शीट यामध्ये डिस्ट्रीब्यूट करून इथं टाका. हे टाकल्यानंतर काय काय होतंय तर इन्कम स्टेटमेंटचा आता पर्सेंटेज मध्ये काढा. सेल 100% असेल तर कॉस्ट ऑफ सेल 85% आहे, ग्रॉस प्रॉफिट 15% आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्स 10% आणि प्रॉफिट 5%. बॅलन्स शीट मध्ये आता काय केलं आपण अकाउंट रिसिव्हेबल जे होते 33 तर ते डेज मध्ये गिरवून दिले. एक सांगायचं राहिलं माझं इथं जे 365 आहे की ज्यावेळी तुम्ही अख्ख्या वर्षाचं भरता
त्यावेळी 365 सिलेक्ट करायचं. समजा ही तुमची 6 महिन्याची असेल तर ह्याच्या निम्मा इतर तुम्हाला धरायला पाहिजे डेज. तर शक्यतो आपण वर्षाचंच काम करू. मग वर्षाची तुमची ही प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट तुम्ही भरा, तेव्हा हे 365 असं ठेवा. तर फॉर्म्युला सगळं दिलेलं असल्यामुळं ही इथं जसं चेंज होईल तसं इथं सगळं चेंज होतं. त्यामुळे 365 महत्वाचं आहे. अकाउंट रिसिबल 33 पाऊंड ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करते 120 डेज. जवळ 4 महिन्याचं येणं शिल्लक आहे ते आपण क्लिअर करतोय. कारण इन्व्हेंटरी 34 डेज जवळ 1 महिन्याची इन्व्हेंटरी त्या कंपनीमध्ये आहे. हे तुम्ही जे इथलं फिगर भरले त्यामुळे हे ऑटोमॅटिक तुम्हाला डेज मध्ये कन्वर्ट करून सांगतोय. तसंच अकाउंट पेएबल जे आहे ते 69 डेज आलेलं आहे. 16 जी आपण दाखवलंय त्यामुळे आपोआप कन्वर्ट करतो ते 69 डेज म्हणून. तर इथं तुम्हाला कुठेही चेंज करायला स्कोप ठेवलेला नाही. मी प्रोटेक्ट करून टाकलेले शीट फॉर्म्युले दिलेले आहेत. तुम्ही इथे येलो मध्ये टाकलं की सगळे ऑटोमॅटिक तुम्हाला डेज येतील. त्यामुळे तुम्हाला कळणार आहे सगळं की आपण जे मागच्या शीटला काढत होतो डेज हे तुम्हाला इथे डायरेक्ट मिळणार आहे. हे तिन्ही डेज मध्ये इथे डायरेक्ट कॅल्क्युलेट करून मिळतात. आता आपण पुढे जाऊया. आता ड्युरेशन कॅश इज टाइड अप इन डेज मध्ये आपण काढूया. तर अकाउंट रिसिवेबल 120 आहे आणि इन्व्हेंटरी 34 आहे. म्हणजे आपला ओसीसी जे आहे ऑपरेटिंग कॅश सायकल 154 डेज आहे. या स्लाइड मधलं ऑपरेटिंग कॅश सायकल बोलतो मी. डेज इन्व्हेंटरी होल्ड प्लस अकाउंट रिसिवेबल 120 अधिक 34 120 अधिक 34 म्हणजे 120 एक ऑपरेटिंग सायकल आहे. ऑपरेटिंग कॅश सायकलचा अर्थ असा आहे की मी रॉ मटेरियल घेतलं आणि त्याचे पैसे मला परत आले. हे जे सायकल आहे एक सायकल पूर्ण झालं तर त्याचा जो प्रॉफिट होणार तो त्या एका सायकलचा प्रॉफिट ऍड होतो. हे खूप महत्वाचं सायकल आहे ऑपरेटिंग कॅश सायकल. ओके. त्यातून जर अकाउंट पेएबल वजा झाले पे हे 69 डेज आहे म्हणजे एक अकाउंट पेएबल ते जर वजा झाले तर 85 डेज कॉस्ट ऑफ सेल्स आहे. म्हणजे थोडक्यात आपली कॅश टाइड अप किती झालेली आहे तर 85 झाले. आता याच्यामध्ये आणखी एक आहे ऑपरेटिंग एक्सपेन्स जे असतात ते धरताना हा एक थंब रूल आहे. आता हा थंब रूल काय आहे फार डिटेलमध्ये जाऊ नका. ऑपरेटिंग एक्सपेन्स धरताना 154च्या निम्मे धरतो आपण. कॅश टाइड अप जे आपण ज्यावेळी काढतो त्यावेळी 154 जी ओसीसी आहे त्याचं निम्म म्हणजे 77 हे ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणून धरले जातात. आता याच्यावर जास्त डोकं घालू नका. आपण पुढे जाऊया. आपलं इन्कम स्टेटमेंट जे आहे ते आता 1 रुपयावर मी केलं 1 रुपयाला सेल केला मी तर मला माझा खर्च किती होणार आहे 85 पैसे होणार आहे. नंतर ऑपरेटिंग एक्सपेन्स म्हणजे 10 असणार आहे. तर टोटल कॉस्ट 95 झाली आणि 5 पैसे मला प्रॉफिट होणार आहे. 1 रुपया ज्यावेळी मी इन्कम स्टेटमेंटचं 1 रुपयामध्ये कन्वर्ट केलं मी 1 रुपया सेल केला तर मला 5 पैसे प्रॉफिट होणार आहे. आता आपण हा जो काढलेला इन्कम स्टेटमेंट आहे तो आता अमाऊंट ऑफ कॅश टाइड अप फॉर 1 रुपी मध्ये कन्वर्ट करायचा. म्हणजे 1 रुपया सेल करत असताना माझे पैसे किती अडकणार आहेत बिझनेस मध्ये हे आपण आयडेंटिफाय करणार आहोत. आता कॉस्ट ऑफ सेल्स कसा काढायचा तर कॉस्ट ऑफ सेल्स आपला आता 85 आहे बरोबर. तर 85 हे कशाचे आहे तर टोटल ऑपरेटिंग सायकल मध्ये आपले किती कॉस्ट ऑफ सेल्स अडकले 85 अडकले. ह्याचा रेशो काढायचा 85 भागिले 154 हा जो रेशो आलाय त्याला ह्या 85 ला ही जी कॉस्ट आहे त्याला पर्सेंटेज मध्ये भागायचं म्हणजे कॉस्ट ऑफ 1 रुपयामध्ये 27 पैसे तुमचे अडकणार. 1 रुपयाच्या सेल मध्ये कॉस्ट ऑफ सेल ह्याच्या पर्सेंटेज मध्ये अडकणार. म्हणजे 85 कॉस्ट ऑफ सेल्स आहे ते 154 डेज साठी 85 अडकतात. हा जे पर्सेंटेज आहे ते 85 गोडलं तर 27 पैसे येते. कितपत कळलंय नाही कळलंय तुम्ही जर ते पीडीएफ वाचली तर हे लक्षात येईल तुम्हाला. ह्याच्या पर्सेंटेज मध्ये आपण 85 पैशाला गुणलेला आहे त्यामध्ये 47 पैसे आलेले आहेत. ऑपरेटिंग एक्सपेन्स आपण मागे बोलल्यामुळे निम्मे झालेले आहेत तेव्हा 10 पैशाचे 5 पैसे झालेले आहेत.
म्हणजे टोटल आपल्याला एका ऑपरेटिंग सायकल मध्ये 52 पैसे आपले अडकलेले असतो बिझनेस मध्ये, असं ओव्हरऑल दिसतं या फॉर्म्युला म्हणून इथं ते 52 पैसे आले. एक ऑपरेटिंग सायकल मध्ये आपल्याला पैसे प्रॉफिट किती होणार? 5 पैसे होणार. एक अख्खा ऑपरेटिंग सायकल पूर्ण झालं 154 दिवसाचं तर आपल्याला 5 पैसे मिळणार आहे. त्यामुळं आता काय केलं आपण, सेल ओसीसी चा रेट काढला, म्हणजे 5 पैसे कधी मिळणार? 52 पैसे जर अडकले आपले तर त्यात 5 पैसे प्रॉफिट होणार, म्हणजे ह्याचं पर्सेंटेज काढलं. 52 पैसे अडकलेले असताना आपल्याला 5 पैसे प्रॉफिट होतो, ह्याचं पर्सेंटेज काढलं तर 9.63% आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो एक सायकल मध्ये, म्हणजे ग्रोथ होऊ शकते आपली. 5 पैसे ऍड झाले, 52 पैशामध्ये जर 5 पैसे ऍड झाले तर मला आणखी पैसे ऍडिशन मिळणार. हे माझे जे प्रॉफिट आहे ते ऍडव्हान्स झाल्यामुळं मला 10% ग्रोथ करता येते. आता असे आपले टोटल वर्षाचे सायकल किती आहेत तर 154 दिवसात एक सायकल आहे. 365 दिवसाच्या वर्षाला 154 दिवसात एक सायकल असले मग 2.37 हे तुमचे नंबर ऑफ टर्न्स होणार आहेत. ऑपरेटिंग कॅश सायकलचे 2.37 टर्न्स होणार आहेत. एका टर्नला 9.63 ग्रोथ रेट आहे तर 2.37 ला 22.83 होणार. 9.63 multiplied by 2.37 is equal to 22.83. आता हा डायरेक्ट फिगर आली 22.83. बरेच कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेटचा अर्थ असा आहे की 154 दिवसात आपल्याला 5 पैसे प्रॉफिट झाले. हे 5 पैसे 154 दिवसानंतर ऍडबॅक झाले. तो कंपाऊंडिंग जर केलं तर वर्षाला 24.20% आपल्याला ग्रोथ करता येते. म्हणजे आपल्याला एका ओसीसी सायकल मध्ये 5 पैसे जो प्रॉफिट झाला असा जो रोटेट होत गेला तर आपले जे पैसे आज बिझनेस वाढणार आहे. आपल्याला रिक्वायरमेंट 52 पैशाची होती, त्यामुळे नंबर ऑफ आपल्याला हे पैसे ऍड झाले आणखी सेल वाढवू शकतो आपण. असं केलं तर तुम्ही 24.20% बिझनेस ग्रोथ करू शकता जेव्हा तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी तुमची 5% असेल तेव्हा. आता हे सगळ्यांना सहज कळलं असेल असं एक्सपेक्टेड नाहीये. काही शंका असेल तर विचारू शकता, मी एक्सप्लेन करीन. सर ते एकदा शेवटचं जे म्हटलात ना एसएफजीआर मध्ये कॉम्पाउंडेड अॅन्युअल ग्रोथ रेटचा अर्थ पर्सेंटेज 5 रुपयांनी वाढल्यामुळे नक्की काय होतं ते परत सांगता येईल का? ऑपरेटिंग कॅश सायकल 154 दिवसाचं सायकल आपलं हे होतं. बार आणल्यापासून विकापर्यंत पैसे येऊपर्यंतची जी आपली ऑपरेटिंग कॅश सायकल आहे 154 दिवसाचं, हा एकदा टर्न पूर्ण झाला की तुम्हाला 5 पैसे ऍड झाले. म्हणजे वर्षाच्या 154 दिवसानंतर 5 पैसे तुम्हाला ऍड झाले. ती जर ऍड झाले तर ते पुढच्या ह्याला ते ऍडिशन मिळणार. पुढच्या 154 दिवसाच्या सायकल मध्ये हे 5 पैसे ऍड झालेले होते, त्यामुळे ती ग्रोथ वाढती. 154 दिवसाची अख्ख्या वर्षाची सायकल नाहीये ती, असे 2 होणार आहेत. त्यामुळे आणखी थोडं प्रॉफिट म्हणजे पर्सेंटेज तुम्हाला थोडं जास्त मिळते. ही कंपाऊंडेड म्हणतो त्याला. 2 सायकल पूर्ण होणार ना, एका सायकलला 5 पैसे मिळणार आहेत आणि एका ह्याच्या वर्किंगचा आपण 9.63 काढलो होतो. नाही लक्षात आलं अजून? कळलं का नाही कळलं? कळलं सर. फक्त हे आता म्हणजे हाऊ कॅन वी यूज दिस कंपाउंडेड अॅन्युअल एसएफजीआर रेट जो आहे, बस आता थोडं डोक्यात ठेवा. तुम्ही 24 म्हणजे आता 100 रुपये सेल जो केला गेल्या वर्षी तुम्ही केलेला आहे तो 124 करायला तुम्हाला काही पैसे आणावे लागणार नाहीये, हे तुम्हाला याच्यातून क्लिअर झालं. जर 5 पैसे तुम्ही आणलेले कंपनीमध्ये रिटेन केले तर तुम्हाला 1,600 रुपयाचा सेल करायला काही अडचण नाहीये. हे कॅश सायकल मध्ये तुम्हाला बसेल असं दिसतंय तुमचं बिझनेस सुरू. आपण याच्यात अकाउंट पेएबलचा हे घेत नाही का, बेनिफिट धरत नाही का कॅल्क्युलेशनला? नाही, तो धरला नाही. तो आलाय, सगळा हिशोब आलेला आहे. पण पेएबलचा फारसा नाही विचारत म्हणून म्हटलं तो फारसा महत्वाचा नाहीये. पण ते काढताना हे 80 जे काढलेलं आहे ना, हे 80 काढताना वजा करून काढलेलं आहे कॉस्ट ऑफ सेल्स. त्याच्या पर्सेंटेज मध्ये आपण इतर कॉस्ट काढलेले आहे, त्यामुळे त्याचं वर्किंग आलेलं आहे. हे 27 पैसे आलेला ते ह्याच्या पर्सेंटेज मध्ये आले.
ओके ओके. हे जे आहे ते जवळ आपण निम्म्याच्या 47 नाही जवळ 52-55% असेल हे 52-55% 85च्या काटेतरी 47 पैसे आलेले. त्या 85 पैशाचं हे पर्सेंटेज आहे. हे ऍक्च्युली इथं बाय ह्याच्यामुळे 85 हे 85 हे आलेली आहे फिगर त्यांची वजाबाकी आहे बरं का. हे 85 नाहीये हे समजून घ्या सगळ्यांनी. समजा मी इथे हे चेंज केले ना दिवस तर हा 85 येणार नाही, हे वेगळे येणार. तर हे कॉस्ट ऑफ सेल दिस इज नॉट दिस कॉस्ट ऑफ सेल लक्षात ठेवा. ओके ओके. हे याची वजाबाकी 154 वजा 69 हे 85 आहे. आणि ह्याच्या पर्सेंटेज मध्ये आपण 85 पेक्षाला गुणल्यानंतर हे 47 आलेलं आहे. आणि इथं आपण 77 154 77 म्हणजे 50% ऑपरेटिंग एक्सपेन्स. आता ऑपरेटिंग एक्सपेन्स 10 पैसे होते, त्याचे 50% म्हणजे 5 पैसे. असं ती टोटल कॅश टायड 52 पैसे झालेले आहेत. 52 पैशामध्ये आपल्याला 5 पैसे मिळतात एका सायकल मध्ये. तर तो 9.63 याच्या पर्सेंटेज मध्ये 9.63% आला एक सायकल. काय अजून कोणाला शंका आहे? ते कोणी काढले का स्वतः? कोणी एखादं पण दाखवू शकेल का मला स्वतःच काढलेलं ते भरलेलं शीट शेअर करू शकत असं बरं पडेल. हॅलो. हा अभिजित. हॅलो. हा आता SFGR जे आहे ना काय. हॅलो. हा बोला बोला. हे प्रत्येक बिझनेस मॉडेल प्रमाणे वेगवेगळं येणार. हो तुमचंच आहे. तुम्ही घातलेलं तुमच्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट लॉस वरच येणार स्टेटमेंट आहे. मॉडेल टू मॉडेल वेगळाचा विषय नाहीये. तुम्ही बिझनेस करता त्या बिझनेसला किती ग्रोथ होणार सांगणार. बरोबर आहे. म्हणजे आता हा SFGR जर वाढवायचा असेल तर अकाउंट रिसिवेबल आणि इन्व्हेंटरी या दोन गोष्टी लक्ष देणं गरजेचं आहे. अगदी बरोबर अगदी बरोबर. ते कमी केलं तुम्ही की डायरेक्टली हे वाढेल. आपण ह्याच्यावर जे बोललो तेच सगळं आलं परत. हा हा हा. जयेश सर माझं शेअर करू का मी? करेक्ट मी माझं स्टॉप करतो शेअरिंग. तुम्ही करा. दिसतंय? हॅलो. हा दिसतंय. थोडं मोठं करा ना. टूलबार कमी कर वरचा. नाही वरचा टूलबार कमी कर. एक 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 दिसतंय आता? ओके ओके. हे किती दिवसाचं केलंय? ते मी दर महिन्याला करतो. बेसिकली इकडे मी मंथ वाईज केलेलं आहे. जर आपण एप्रिल मंथ घेतला तर त्याची सेलच्या फिगर बॅलन्स शीट वरून घेतलेला आणि त्याप्रमाणे एप्रिल मध्ये माझी पोझिशन काय होती अकाउंट रिसिवेबलची आणि ह्याची सगळी मला इथं कळते. बेसिकली इकडे पण नंबर ऑफ डेज आणि हे सगळं कळलं तर इथं -8.3 आहे. ओके SFGR रेट. आणि सो आपण इथे जसं घेऊ जसे मंथ घेऊ आपण. आता सपोज सप्टेंबरला मी गेलो जर समजा फर्स्ट हाफ मध्ये गेलो 6 मंथली तर इथं सेल्स आणि ज्या फिगर आहेत. सो स्टील इट इज -3.31. ओके. त्याच्यावरती थोडस काम केल्यानंतर काय केल्यानंतर मला त्याचा फरक पडला तर तो जस्ट एक्सप्लेन करतो. इथं रिसिवेबल्स आणि याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि इफ यू सी द नोव्हेंबर मध्ये मग त्याच्यानंतर मला कॅश क्रंच मधनं तो मी बाहेर आलो खरं तर. असं आहे ते असं केलेलं. आणि बेसिकली आपल्याला जर तो सेल्फ फायनान्शिंग ग्रोथ रेट वाढवायचा असेल सो फॉर एक्झाम्पल इथं मटेरियल एक्सपेन्सेस आपण कमी केले तर इकडचा तो पर्सेंटेज वाढतो. तो इथं मी जस्ट एक करायसाठी केलंय. सपोज आपले 5 लाखांनी किंवा 50 लाखांनी माझे एक कमी झाले असते तर काय होईल थोडक्यात तर इथं कळेल. तो SFGR डायरेक्टली होतो. इट्स डायरेक्टली आपल्याला काम करायचं आहे त्याच्यावरती ते इकडे जर केलं म्हणजे इन शॉर्ट
नेट प्रॉफिट वरती आपण जर काम केलं तर आपल्याला कळेल की आपली ग्रोथ कशी होऊ शकते. आपल्याला मेनली काम म्हणजे सेल्स वाढवणं आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी करणं आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी करणं आहे, नंतर रिसिवेबल डेज कमी करणं आहे, नंतर जर आपण अकाउंट्स पेएबलचे डेज थोडे वाढले तर चालतील, त्यांनी तुमचा एसएफजीआर रेट वाढणार आहे. सो असा त्याचा लिंकेज तिकडे आहे सगळे एसएफजीआर मध्ये. सो थोड्या गोष्टी हायलाइट केलेल्या आहेत येलो मध्ये की ज्याचा इम्पॅक्ट आपल्या ह्याच्यावरती बेसिकली एसएफजीआर आणि आपल्या फायनान्शियल कॅश वरती पडतो. व्हेरी गुड. कल्याण खूप चांगलं शीट बनवलंय, मॉडिफाईड केलेलं आहे, खूप सुंदर केलंय आणि हे सगळ्यांना तू शेअर केलं तर खूप बरं पडेल. मलाही पाठव. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप चांगलं केलं. म्हणजे हा बेसिक कन्सेप्ट मी शिकवला होता, तर तू बेसिक कन्सेप्टच्या पुढे आणि मॉडिफाईड आणि खूप चांगलं केलेलं आहे. खूप सुंदर. सगळ्यांना कळलं असेल, याच्यात सगळं दिसतच आहे. तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरी काही मॅन्युअली काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही, सगळं इथं 2 मिनिटात सगळं दिसणार. बेसिकली इट इज ड्रिव्हन डेटा फ्रॉम द बॅलन्स शीट. इकडे सगळं बॅलन्स शीट आहेत महिन्याच्या, दर महिन्याची बॅलन्स शीट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, इकडे दर महिन्याचं बनतं. त्याच्यावरनं मग मी तो एसएफजीआर चा डेटा घेतलाय जो आपल्याला ज्या हेडिंग्स मध्ये पाहिजेत, ऑपरेटिंग कॉस्ट ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यावरनं मग हा डेटा लिंकेज केलेला आहे मी तो दर महिन्याच्या ह्याला. सो इथं यू कॅन सिलेक्ट एनी मंथ, त्याप्रमाणे तो हे होईल. आणि जर आपल्याला टीमला सांगायसाठी इथं की आपल्याला हा सेल वाढवला तर आपण इथे पोहोचू किंवा हे पोहोचू, हे सांगायसाठी मला हा दर महिन्याला मला याचा उपयोग होतो टीमशी डिस्कस करताना. इथं पण इन्कम स्टेटमेंटला पर्सेंटेज दिल्यामुळं कॉस्ट ऑफ सेल्स किती आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्स किती आहे, इथं प्रॉफिट किती होतं हे पण इथं सुंदर लगेच 2 मिनिटात कळलं. आता कॅश नंबर ऑफ टन्स किती आहे तुझे? आता नंबर ऑफ टन्स जर वाढले तरी खूप प्रॉफिट होतं. आता याच्यात तुझी नंबर ऑफ टन्स किती दिसतात बघा कल्याण? काय म्हणले? नंबर ऑफ टन्स किती आहेत ओसीसीचे? ओसीसी तर 187 आहे इथं बघा. हा, तर तो कमी झाला तर खूप फायदा होतो. हो, आता तेच आपण जर इथं मला अजून हे केलं, मी इथं अजून माझे हे जर कमी झाले, सॉरी एक मिनिट, प्लस करायला पाहिजे. सो इथं जर मी 50 लाख अजून एक्स्ट्रा मिळवले असते तर माझं 150 डेज झाला असतं, 158 डेज झाला असता. किंवा कलेक्शन चांगलं केलं, हा तू इन्व्हेंटरी कमी केली, डेटर्स कमी केले तरी माझं इकडं ओसीसी वाढते. सो दिस इज व्हॉट इथं मला याच्यातनं कळतं. हा, म्हणजे इन्व्हेंटरी किंवा आपण जसं कमी करत जाऊ, डेटर्स कलेक्शन चांगलं करू, त्याप्रमाणे आपल्याला काय परिणाम होतो आपल्याला हे इथं 2 मिनिटात सगळं करणार आहे. इथं 10 लाखाने मी इन्व्हेंटरी कमी केली तरी माझं 147 डेज झाले. 147 मध्ये जरा खाली इकडे जरा सायकलचा टॅक्स एसएफजीआर जवळ. हा, अजून हा इथं 1.4 झालं सायकल. तुझे 1.5 दीडपट झालं. दीडपट झाल्यामुळे काय झालं, 12च्या दीडपट म्हणजे पर्सेंट एकदम वाढतं. इथं मल्टिप्लिकेशन फॅक्टर मोठा आहे. एका सायकलला 12% आहे, तुझं 2 सायकल झाले तर 24 होणार आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. मग तो मल्टिप्लिकेशन फॅक्टर असल्यामुळे डेज कमी करणं हा इम्पॅक्ट फार लवकर होतो. म्हणजे लक्षात येत नाही. कलेक्शन फास्ट झालं तर किती फायदा होणार आहे इथं 2 मिनिटात तुम्हाला समजणार आहे. इथं हा एक फॅक्टर आहे की जर अकाउंट रिसिवेबल आणि इन्व्हेंटरी कमी केलं तर कसं हे होतं ते. दुसरी गोष्ट, जर आपण मटेरियल म्हणजे एक्सपेन्सेस वरती कंट्रोल केला, फॉर एक्झाम्पल आता याच्यावरही फोकस केला अकाउंट रिसिवेबल आणि इन्व्हेंटरी वरती, आणि आता मटेरियल कॉस्ट आपण काहीतरी 50 लाखांनी कमी केली सपोज, तरी पण तो इम्पॅक्ट कसा होणार आहे तोही इकडं लगेच आपल्याला कळतं बेसिकली. इव्हन दो इथं माझ्याकडे ओसीसी वाढला तरी पण माझ्याकडे फंड्स हे वाढतात, ग्रोथ वाढते. त्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याच्यावरती काम करायला पाहिजे, असं त्याचं फॅक्टर. आता ते काय झालं, एकदम पर्सेंटेज 53 39 झालं. हो, आता ते रॉ मटेरियल आपण 1% जर सेव्हिंग केलं, आता तू समजा परचेजर टीमला सांगितलं की तू 1% सेव्हिंग कर रॉ मटेरियल मध्ये, तर नेमका इफेक्ट काय होणार त्यालाही समजलं तर तो त्याच्या मागे लागेल की माझ्या 1%नं कंपनीला एवढा फायदा होतो, की माझा किती रोल इम्पॉर्टंट आहे आणि मी ते केलंच पाहिजे, हे त्याला त्याच्या परफॉर्मन्सला पण इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. त्याचा हा टीमशी डिस्कस करताना खूप फायदा होतो की या महिन्यात आपल्याला ही का कमी करायची कॉस्ट, किंवा आपल्याला पुढे जाऊन काय त्रास होऊ शकतो हे कळतं त्यातनं बेसिकली.
आणि फायनान्शियल कुठं अडचणी येऊ शकतात का आपल्याला, किंवा कॅश कमी पडू शकते का, याच्यातनं कळतं, म्हणून साठी याचा उपयोग होतो. एकदम मस्त, खूप छान बनवलंय. ओके. कल्याण ते स्टेटमेंट परत टाक ना. एकच मिनिट. हा परत टाक जरा. आलं. हा आता फॉर द बेनिफिट ऑफ एव्हरीवन, मला असं आता तुझ्या या स्टेटमेंटचं जर आपण अनालिसिस केलं तर असं दिसतंय का रे की ग्रॉस प्रॉफिट तुझा चांगला आहे 47%, म्हणजे तुझं कॉन्ट्रीब्युशन भरपूर आहे. आता तुझे एंड म्हणजे फिक्स कॉस्ट सुद्धा 42% आहे, बरोबर आहे. म्हणजे तुझा क्लिअर कट सीबीआय आहे आणि तुझ्यासाठी ऍक्शन अशी आहे की तू सेल वाढवला की तू झपाझप प्रॉफिट मध्ये जाणार आहे. कारण सेल वाढवणं हाच एक माझ्यासाठी तुझ्यासाठी कम्प्लीट क्लिअर कट ऍक्शन अशी आहे की तुला सेल वाढवायला पाहिजे, बाकी काहीच करायचं नाही. त्यांना आत बसायचं नाहीये, त्यांना बाहेरच जायचंय. बस 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 लीड सेल्स. नाही, माझा या वर्षीच्या एबीपी मध्ये तोच फोकस आहे फक्त. किती सेल्सची माणसं वाढवलीस एवढं सांग. आता एक घेतलंय, अजून एक घेतोय. ओके. करेक्ट. थँक्यू. ग्रेट इनपुट. मी थोडस ठीक आहे. ओके चलो. माझ्याकडे ते ब्रेक इव्हनचं पण होतं, मी दाखवतो फक्त जस्ट. दाखव. आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मगाशी मला वाटतं याचा प्रॉब्लेम होता कुणाचा याच्यामध्ये. सो माझ्याकडे मी काय केलंय, ब्रेक म्हणजे मंथली सेल्स आहे. ओके, मी थोडासा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाईज केलेला आहे. माझ्याकडे प्रोडक्ट नाहीच आहे, बरोबर आहे. सो मी सेल वाईज हा ब्रेक इव्हन पॉईंट काढलेला आहे. सो माझ्याकडे इथे क्युम्युलेटिव्ह सेल्स होतो. मंथली व्हेरिएबल कॉस्ट करून क्युम्युलेटिव्ह काढली, त्याच्यातनं माझ्याकडे मंथली कॉन्ट्रीब्युशन किंवा क्युम्युलेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन मिळतं. आणि माझ्याकडे फिक्स कॉस्ट आहे ती थोडी व्हेरी होत असते, म्हणजे काय थोडंसं ऍक्च्युअल मध्ये थोडीफार फरक, सेलिंग एक्सपेन्सेस काही महिन्यात वाढतात काही नाही असं होतं. सो दॅट इज आय हॅव मेड ऍव्हरेज आउट, आणि त्याच्यावरनं 12 महिन्याची फिक्स कॉस्ट काढली आणि मग त्याप्रमाणे त्यातनं मायनस करून मी असं काढलेलं आहे. ही अगेन इट्स अ फिक्स कॉस्ट, त्याच्यानंतर ही व्हेरिएबल कॉस्ट आहे आणि हा सेलचा ग्राफ आहे. सगळं करते का, म्हणजे सेल कशा डायरेक्शन चाललाय, फिक्स कॉस्ट कशा काय आहेत आणि कधी हा ब्रेक होऊ शकतो ते लक्षात आहे. करेक्ट. गुड. आणि मग पुढचे जस्ट हे मी आता एक अख्खी सीटच केली, सगळ्यांसाठी उपयोगात येईल अशी केलेली आहे. बेसिकली हे रेशो जे आपण करतोय जे सगळे, तर ते बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉसचे हेड सगळे मी इकडे घेतलेले एका ह्याच्यात. आणि दीज आर द आपले हे जे रेशोज आहेत सगळे, तर ते सगळे रेशोज फॉर्म्युलेट टाकून इथं ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून घेतोय. व्हेरी गुड. आता काय करायचं याच्यामध्ये, बाकीचे प्रोटेक्ट केलास का शीट तू, कुठे इनपुट टाकायचं तेवढं फक्त उघडं ठेवायचं, बाकीचं लॉक करून टाकायचं. इथं कुठंच इनपुट नाहीये, फक्त बॅलन्स शीट. आणि इव्हन द बॅलन्स शीटलाही काही करेक्शन नाहीये. जे शेड्यूल्स आहेत आपले दर महिन्याचे, त्या शेड्यूल्स मध्ये एंट्र्या करायच्यात. बाकी मी करतो थोडंसं वेगळं, मी शेड्यूल्स मध्ये पण माझं लिंकेज आहे. मी ट्रायल बॅलन्स वरनं सगळ्या गोष्टी घेतो. बेसिकली दर महिन्याच्या ट्रायल बॅलन्स वरनं ते हेडिंग्स शेड्यूल्सला घेतो मंथ वाईज, आणि मग इकडे बॅलन्स शीटला इकडे कुठेही मला एंट्री करायला लागत नाही. एक्सेल बेस केलेलं आहे सगळं, एक्सेल बेस आहे. हे मी सेल करतो, बेसिकली शेअर करतो सगळ्यांना मी. ग्रेट. मस्त. व्हेरी गुड. भाई कळलं का ते कल्याण आमचं सिल्वर मेडलिस्ट काय ते? गोल्ड सिल्वर नाही, गोल्ड प्लॅटिनम आहे तो आमचा. ओके. शॉर्टनिंग ऑफ ओसीसी जे आता मगाशी बोलू आपण, ते सगळं आहे. आपलं काय काय करता येईल आपण सगळं बघितलं. रिड्युसिंग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हे आपल्याला आता पॉईंट माहिती आहे. याच्यावर काम केलं की ते ओसीसी इम्प्रूव्ह होणार आपल्याला. त्यामुळे सेल्फ फायनान्स ग्रोथ रेट सगळ्यांना कळलं असं मी अजून करतो. काही शंका असेल तर कल्याणकडे एवढं डिटेल असेल मग आता मला सांगायची गरज नाहीये. ऑलवेज फॉलो कल्याण.
खूप डिटेल सांगू शकतो. ज्यावेळी तो फॉर्म्युला बोलू शकतो त्याचा अर्थ त्याला सगळं कळलेलं आहे. तेव्हा मी मला सांगायची काय परिचयाची गरज राहिलेली आहे. व्हेरी गुड. अजून कोणाला काय शंका आहे? कॉन्ट्रीब्युशन वर काय अजून काही चर्चा पाहिजे असेल तर कॉन्ट्रीब्युशन आणि एसएफजीआर याच्यावर आपल्याला बोलता येईल. तुम्ही सगळ्यांना म्यूट ओपन करा. कोणाला काय बोलायचं बोलू दे. अरे वा वा वा. भाजीसाठी करताय का स्टॉक करून ठेवताय? 4 लोक असं आहे का? चालतंय चालतंय. मस्त मस्त. मजा चालू आहे ना? मजा चालू आहे ना? आणि होमवर्कचं जे आहे ते आपापल प्रत्येकाने अच्छा 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 अच्छा. मी आलो होतो काही दिवस पूर्वी तिकडून. ऍडव्होकेट साहेब भेटले. लय दिवस झाले त्याला, 10-15 दिवस झाले. हा पडलो होतो बाहेर. संग्राम काय नाही, झोपायचं, आराम करायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं. माझं पण चाललंय. झोपेलच असतोय. सर काही काम आहे का? तुमचा आवाज आम्हाला येतोय सगळ्यांना. रात्री 12 वाजता. नाही माझा नाहीये सर, माझा बंद होता, म्यूट होता. चालू आहे क्लास. अरे सगळ्यांना अनम्यूट करून टाक. काय चाललंय? जेवढे लोक सेशन मध्ये आहेत ते स्वतःला म्यूट करतील, अनम्यूट करतील. सगळ्यांना म्यूट करून टाक. ओके. आता कोणाला बोलायचं आहे किंवा कंटिन्यू करायचं सेशन का थांबायचं आहे? अशी संजय चाट्यांना काही शंका होती. संजय. हॅलो. हा बोला. आवाज येतोय का? हो. एसएफजीआर च्या अगोदरची स्लाइड जरा घेतली तर बरं होईल. ही स्लाइड. ओके. हा त्याच्यामध्ये एक लेबर हायर आणि वेजेस असं दाखवले 2. ह्याच्यातलं मला जरा कन्फ्युजन आहे. नाही ते बघू नका. ते बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे करायचे आहेत हेड्स तुमचे आहेत, तुम्ही सिलेक्ट करा. ही काय स्टँडर्ड स्लाइड आहे. कुठले वापरायचे हेच वापरलं हे कुठलंही नाही आहे. तुम्हाला जे महत्वाचं वाटतंय ते तुम्ही इथं घ्या आणि त्याचं पर्सेंटेज मध्ये टाका प्रोडक्ट वाईज. ओके. आता एखादा आमच्या ठिकाणी पॉवर कॉस्ट खूप महत्वाची आहे, आम्ही पॉवर कॉस्ट येतच धरणार. कुठल्या प्रोडक्टला पॉवर कॉस्ट किती लागते काय लागते आम्ही वेगळं धरणार. त्याची काय संबंध नाहीये. ओके. तुमचं इन्कम स्टेटमेंट आहे ना ते सगळं इथं यायला पाहिजे. इन्कम स्टेटमेंट सगळे मेजर हेड आहेत ते इथं टाका तुम्ही. व्हेरिएबल कॉस्टच्या फिक्स कॉस्टचे मेजर टाकायचे. याच्यामध्ये अजून एक इम्प्रुव्हमेंट करता येईल ना, की हे वरती जे ग्रॉस प्रॉफिट टाकलंय ना त्याच्यामध्ये आपण जी फिक्स कॉस्टची जी अपोर्शनमेंट करणार आहे ती पण त्याच्यामध्ये जर टाकली तर ते अजून एक फायनल व्हर्जन तयार होईल त्याचा. अगदी हे अगदीच जुनी स्लाइड आहे, खूप म्हणजे 2010 ची स्लाइड आहे. मी फक्त कॉपी पेस्ट केली आहे. ही आपल्याला फाईन ट्यून करता येते पाहिजे तशी. कल्याण कसं चेंज करतो तसे काय फॉर्म हे नाही आहे. आपल्याला कसं करावं याचं आयडिया देण्याने केलं होतं. ठीक आहे सर. ओके ओके. जयू सर बोला. मला ते एसएफजीआर ची जी एक सीट आहे ना, आपण ते ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये 50% घेतो, बरोबर आहे का? हो हो. सो व्हॉट आय फील की जे पर्सेंटेज ऑफ आपलं जे याचं आहे ना, पुढचे इथे जे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचं जे पर्सेंटेज आहे, हा बरोबर आहे. इथेच जर आपण इन्कम स्टेटमेंट मध्ये जर बघितलं ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचं पर्सेंटेज 10% आहे, बरोबर आहे का? सो वाय नॉट आपण इथेही तेच पर्सेंटेज ऍप्लिकेबल करायचं? नाही तसं नाही चालत. नाही चालत. ते लॉजिक आहे सगळं. एसएफजीआरचं लॉजिक मध्ये काय केलंय आपण, ऑपरेटिंग एक्सपेन्स इथं म्हणायचं 10% आहे. तर मी ऑपरेटिंग सायकलच्या निम्मे दिवस जातोय. बरं. त्यामुळे हा लॉजिकच सगळं वेगळा आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्स अर्थ फिक्स कॉस्ट आहे. त्या फिक्स कॉस्ट ज्या आहेत त्या आपण आहे त्याच्या मेंटेन केल्या आहेत असं अज्युम केलंय. त्याचं 50% ऑफ ओसीसी जाईल. त्याचा एक वेगळं लॉजिक आहे सगळं. ओके. याचं लॉजिक आहे ना ते राईटअप मध्ये दिलेलं आहे कल्याण.
हो दिलंय कारण ते सगळ्यांना समजेल असं नाहीये. हा ते थोडं अवघड आहे पण ते चांगलं समजवलंय तिथे त्याने ते लॉजिक. भारती तू सीए केलंस त्यामुळे तुला कळेल, मला नाही कळत. मी इंजिनियर आहे कल्याण, मी इंजिनियर आहे. आता त्या डिस्प्यूट मध्ये पडू नका. त्याला हे 22-25% जे आले ना याच्यावर काम करायचं. अरे भारती मी 10वी पास आहे, फॉर युअर इन्फॉर्मेशन. मी इंजिनियर आहे, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. आपल्याकडे सीए एकच आहेत रे, डीके सर. डीके कुठे आहे? मी काय सांगतो ते बघ, 25% सेल्फ फायनान्सिंग ग्रोथ रेट आहे ना, काय 75% लोन काढून 100% करायचं. बस बस डबल रेट. लक्षात आलं का? म्हणजे आपलं 25% 75% फायनान्स फ्रॉम आउटसाइड. करेक्ट. गोल्डन ऍडवाइस. तर बघा आताची परिस्थिती काय बघा आणि कशी गुरु करणार ठरवा. ओके थांबवायचं आहे का चालू ठेवायचं आहे? काय कोणाचे प्रश्न असतील तर चालू ठेवूया. काही गोष्टी करून बघितल्याशिवाय कळणार नाहीये. जे काही गाईडलाईन दिलेत त्याच्याप्रमाणे लोकांनी कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस करायला सुरुवात करायला पाहिजे, त्याशिवाय ते येणार नाही. खूप महत्वाचा विषय आहे आणि तो तुमच्या रिपोर्ट मध्ये तुम्ही जर घेतला तर खूप बरं पडेल. छोट्या रिपोर्ट मध्ये करायला लावा, प्रत्येकाला बघा. कोणाला अडचण असेल तर कल्याण आहे, मी आहे, काही अडचण नाहीये. अभिजित तू पण केलंस का? हो सर, तुम्ही तुमच्याकडनं शिकून आम्ही आमच्याकडे कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस मागचे 2 वर्ष प्रोडक्ट आमचा सिमिलर आहे, त्याच्यामुळे कस्टमर वाईज काढतोय आणि तो बजेट आणि ऍक्च्युअल दर महिन्याला मॉनिटर केल्यामुळे आमचं प्रॉफिटेबिलिटी मागच्या 2 वर्षात ऑलमोस्ट डबल झालेली आहे. आणि इवन लास्ट इयर ऑल्सो वी डिड अ गुड सेल्स अँड प्रॉफिटेबिलिटी. सो फ्रॉम द लॉस ऑफ 1.5 crores in 17-18, we have moved up to a profit of almost 3 crores this year. So I think that lot of efforts what you have guided us, and along with that DK sir and Kalyan has helped me. I think हे एक्झाम्पल घेतलं तर सगळ्यांना खूपच इम्पॉर्टंट आहे आणि कॉन्ट्रीब्युशनचा फायदा खूप आहे, त्यामुळे तो डिटेल मध्ये दररोज केला पाहिजे असं माझं सगळ्यांना सजेशन आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. चालेल तर सगळ्यांनी ते वापरावं असं इच्छा आहे आणि जेवढं कराल तेवढं फायदा होणार आहे. मला आता जयूभाई विचारायचंय पुढचा रोडमॅप काय, की इज दिस द लास्ट सेशन का अजून एखादा सेशन आहे काय? हा लास्ट सेशन आहे एसएल साठी. एसएल साठी द लास्ट सेशन आहे. होमवर्क काय? होमवर्क सगळं होमवर्कच आहे. काय आता स्पेसिफिक काही लिहिलेलं नाही. आता तुम्ही ते स्वतः वापरून बघायला पाहिजे कॉन्ट्रीब्युशन आणि तुम्ही फायदे केला पाहिजे. होमवर्क काय नाही देणार. त्याला कंपनी चालू व्हायची गरज नाही, आपण घरात बसून होमवर्क करू शकतो, पाठवून चेक करू शकतो. मी रिकाम्या चेक करायला आता काय जे हो एकमेकाला शेअर केलं तर खूप फायदा होईल. थॉट्स चांगले मिळतात, आयडिया चांगले मिळतात. पाठवून घ्या आणि चेक करून घ्या. चला, ऑन बिहाफ ऑफ पुणे TLC आय होल हार्टेडली थँक्यू मिस्टर जयू परीख. भरपूर टाइम दिला आणि खूप चांगलं कळलं आणि फायनान्स खूप चांगला शिकवला. थँक्स अ लॉट जयू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू. इट वॉज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. या
कल्याण सर, कल्याण म्यूटला एक्सेलचा क्लास घे की आमचा. नाही सॉरी, एक्सेल शिकवायला मला नाही जमणार. नाही जमणार. नाही ती फाईल शेअर कर तू प्लीज. सगळं स्वतः केलंय ना ते रे? हो हो हो. कल्याण तुला एक्सेलचं तुला ऍडव्हान्स नॉलेज आहे रे सगळं. नाही काय नसतं ते, वेळ घालवायला लागतो फक्त. प्लीज शेअर करा ती फाईल, खूप सुंदर केली आहे. हो हो करतो. फक्त मला काही डेटा फक्त मी काढतो त्यातला आणि पाठवतो. डेटा काढून टाक मला, फक्त ते फॉर्म्युलेज आणि प्रेझेंटेशन खूप छान केले. करतो, पाठवतो सगळ्यांना. ओके चलो थँक्स कल्याण. प्रमोद, हा आपण थोडं कंटिन्यू करूया का रे, तू मी आणि ज्ञानेश. ज्ञानेश कुठे? ज्ञानेश बाहेर पडलाय. त्याला कर ना, फक्त ऍड व्हायला सांग ना परत. सांगतो. आपल्याला ते याचं कंटिन्यू करायचंय ना. हो का मी ते केलंय वर्किंग सगळं ऍडमिनचा. सो जस्ट तुमच्या अगोदर शेअर करतो मग टाकतो ते ग्रुपवरती. चालेल. बाकीच्यांना कर, करून टाक बाकीचे. येतात साहेब, श्रीराम, ऋषिकेश, कल्याण ज्ञानेश जरा जॉईन हो परत. कल्याण यू कॅन नॉट वेट. कालच्या याच्यावरती बोलायचं म्हणतात तुला. ऋषिकेश. हो चाललो. ऐकलं ते आपलं याचं काय परत घेतलं नाही का? HR चालू होतं ऍक्टिव्हिटी ते. मी जॉईन नाही झाला ऋषिकेश परत. कधी? कधी? उद्या करूया. करू. ठीक आहे. अरे काय दोघं झोपले काय? ज्ञानेश काय येत नाही का रे? येतोय. मी एक PPT बनवली प्रमोद. हो. एकच मिनिट, मी शेअर करायच्या अगोदर आहे ना, ओपन करतो. ज्ञानेश पण आला. एकच मिनिट, एक फक्त मला फॅक्टरीतनं फोन आला. हो घे. आता आपल्याकडे वेळ आहे. मला परत एक कॉल आहे पण. हा ज्ञानेश, 1-2 मिनिटं डेटा ओपन करतो. त्या पोर्टलचा आहे ना, मी एक PPT बनवली. जस्ट तो आपण प्रमोद रेकॉर्डिंग बंद कर की आता. हा